सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा श्री संत मुक्ताबाई यांच्या 725व्या समाधी वर्षानिमित्त भव्य श्रीमद भागवत भावकथा व संगीत तुकोबाराय गाथा चिंतन। स्थळ श्री संत मुक्ताबाई अंतर्धान, श्री क्षेत्र कोथळी, मुक्ताईनगर। संताचा उपकार सांगावया किंवा वर्णावया नाही पार। आपणा सारिखे करीती याती कुळ नाही चित्ती। दयांतरात वसे तुझा भाव तेथे नसे। आपणा सारिखे करीती याती कुळ नाही चित्ती। उदारपणे उदार एका जनार्दनी निर्धार। आपणा सारिखे करीती याती कुळ नाही चित्ती। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। सुखी उदारा उदारा सोपान सेवा मूर्ति उदारा सोपान सेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। निवासी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्य त्रयजननी देवांची महिम्न पारंते परम विदिशो यद्य सदृशी। स्तुतिर ब्रह्मादीनामपि तदवसन्ना स्वैग्रह। अथावाच सर्वस्व सोमति परिणामावधि गुणं ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः। मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या विठाला विठा कर चरणी ठेवितो देवी तो माता
विनंती माझ्या पंढरी नाथा हे परारी विनंती माझी पंढरी नाथा परिसावी विनंती माझ्या पंढरीनाथा परिसावी विनंती माझ्या पंढरीनाथा परिसावी विनंती माझी पंढरीनाथा जोडून या कर चरणी ठेवितो माथा परिसावी विनंती माझी पंढरीनाथा संतांचा उपकार वर्णावया नाही पार आपणा सारिखे करीती याती कोण नाही चित्ती आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी जो अभंग आपण घेतलाय मराठवाड्यामध्ये श्री क्षेत्र पैठण नावाचे गाव आहे आणि पैठण गावाला शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांची 2 मंदिर आहेत. जिथं राहत होते ते घरही मंदिर आहे आणि जिथं नाथ महाराजांनी गोदावरीमध्ये जलसमाधी घेतली ते एक मंदिर आहे. आणि शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या अभंग गाथेमधला संत जीवनाच्या उपकाराची कृतज्ञता मानणारा अभंग आहे. विठाला विठाला संतांनी जगावरती अलौकिक आश्चर्यकारक अद्भुतीय किंवा त्याला शब्दामध्ये मांडता येणार नाही असे उपकार संतांनी जगावरती केलेले आहेत. ते शब्दामध्ये मांडता येत नाही, सांगता येत नाहीत, वर्णनाच्या पलीकडचे वर्णनातीत आहे. संतांचा उपकार वर्णावया नाही पार वर्णन होत नाही, शब्दामध्ये मांडता येत नाहीत, अलौकिक आहेत, आश्चर्यकारक आहेत, अद्भुत आहेत, सांगता येत नाही. एका साधकाने नाथ महाराजांना विचारलं, महाराज संत जीवनाचे उपकार सांगता येत नाही हे कळालं, त्याचं वर्णन होत नाही, ते वाणीमध्ये बसत नाहीत, बोलता येत नाहीत हे पण कळालं, पण संत जीवनानं जगावरती केलेले उपकार जर तुम्ही सांगितले नाही तर जगाला कळणार नाही. ते वर्णन जरी होत नसतील तर त्याचं एखादं स्वरूप आम्हाला प्रतिपादन करा, सांगा. मग नाथ महाराजांच्या मुखातून निघालो की संतांचे उपकार वाणीद्वारे प्रगट होत नाहीत, मांडता येत नाहीत, पण त्याचं एक स्वरूप म्हणून संत उपकार कुठल्या पद्धतीचा करतात. आपण सारिखे करीती दुसरं काही करत नाही म्हटले, आपल्यासारखं बनवतात, आपली योग्यता देतात, आपली योग्यता दुसऱ्याला देत असताना याती कोळ नाही चित्ती माझ्या जातीचा आहे, माझा सगा आहे, सोयरा आहे, पाहुणा आहे, मित्र आहे असा कुठला विचार करत नाही. जो संगतीत येईल त्याला आपली योग्यता संत देऊन टाकतात. हा संतांनी केलेला स्वरूपाचा उपकार. पुन्हा एक जणांनी विचारलं, महाराज आपल्या जवळचं काहीतरी देण्यासाठी अंतःकरणामध्ये दया असावी लागते, तेव्हा कुठंतरी ते आपल्या जवळचं देता येतं. नाथ महाराज म्हटले, दया म्हणाल तर दया अंतरात वसे. जगातली सगळी दया एका बाजूला आणि या विश्वातल्या संतांची दया, तुझा भाव तेथे नसे. आपली दया आपल्या परिवारासाठी घरातल्यासाठी निर्माण होईल, पण वैर्यासाठीही दया दाखवणारे संत आहे. एक जण म्हटला, महाराज नुसती दया असून चालत नाही, औदार्य नावाचा गुण लागतो, उदारता लागते. नाथ महाराज म्हटले, उदारपणाच्या बाबतीत तर उदारपणे उदार एका जनार्दनी निर्धार. जे 2 गुण लागतात ना ते तर आहेतच, ते जगाच्या विश्वाच्या पलीकडचे 2 गुण असून आपल्या जवळचं सगळ्यांना देतात, त्याला योग्य बनवतात, आपली पदवी बहाल करतात, आपल्यासारखंच बनवतात. हा संतांनी जगावरती केलेला अलौकिक असा उपकार नाथ बाबांनी कृतज्ञतेतून मांडलेला आहे. आपण त्याचा विचार 8:30 पर्यंत, 1 मिनिटही इकडे तिकडे होणार नाही, 8:30 वाजेपर्यंत आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. थोडासा यायला मला 6:15 वाजल्यामुळे आपले कीर्तन 6:30ला सुरू झाले आणि त्या संबंधातून थोडंसं 8:30 वाजेपर्यंत हे चिंतन नाथबाबांच्या अभंगाचं पाहण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. पैकी अल्पसा पर्याय आहे आपल्या या पवित्र अशा श्री संत मुक्ताबाई अंतर्धान समाधीस्थळ श्री क्षेत्र कोथळी मुक्ताईनगर जुनं मंदिर ज्याला आपण म्हणतो, या मुक्ताबाईच्या पावन समाधी स्थळासमोर परममित्र परम आदरणीय भागवताचार्य गोड ज्यांची वाणी आहे, आवाज ज्यांचा गोड आहे, सरस्वती मातेनं आणि मुक्ताबाईनं ज्यांच्या कंठावर कृपा केलेली आहे
आणि खरंच मुक्ताबाईची भजनं आणि ज्ञानोबासारखी मुक्ताबाई गाजवण्याचं काम जर महाराष्ट्रात कोणी केलं असेल तर ते विशाल महाराज यांनी केलेलं आहे. खूप गोड आहे. मी त्यांची कीर्तनं नेहमी आमच्या गाडीमध्ये ऐकत असतो. मला त्यांचा आवाज आवडतो, त्यांचं बोलणं आवडतं. म्हणजे विशाल महाराज खोले वारकरी संप्रदायाचे तत्वप्रचारक आहेत, गोड व्यक्ती आहेत, गोड मित्र आहेत, गोड कीर्तनकार आहेत आणि संप्रदायाच्या तत्वानं जीवन जगणारे, मुक्ताबाईचं नाव घेतल्याशिवाय जीवनच नाही असं त्यांचं जीवन आहे. म्हणून विशाल महाराजांच्या संबंधातून हा सप्ताह या 725 वर्ष, ज्याला आपण 725व्या वर्षामध्ये एक वर्षभर आता मुक्ताबाईंच्या मंदिरात सप्ताह आहेत. यानंतर अमृत महाराजांची कथा आहे. विशाल महाराजांच्या कथेपासून सुरुवात झाली. नंतर अमृत महाराज आहेत, देगलूरकर महाराज आहेत, ज्यांच्या वाणीनं महाराष्ट्र समृद्ध झालाय. जी वाणी मुक्ताबाईनं पवित्र बनवली अशी सगळी मंडळी या पवित्र मंदिरामध्ये येऊन सेवा देण्याचं काम करणार आहे. तो सप्ताह करत असताना विशाल महाराज खोले आणि आमचे परम मित्र महाराष्ट्रामध्ये ज्यांची साऊंड सिस्टीम प्रबल बाज गेंद विकून जी बारकाले बटणं फिरवण्याचं ज्ञान ईश्वराने एखाद्याला दिलेलं असतं, ते उत्तम सृष्टी म्हणून ज्यांची प्रसिद्धी महाराष्ट्रामध्ये आहे. कीर्तनकार, गायक, वादक, संप्रदायाच्या ती कुठं ऑर्केस्ट्राला, कुठं तमाशाला, अशाला ती सिस्टीम दिली जात नाही. असे आमचे महाराष्ट्रातील नावलौकिक मिळवणारे आमचे सोमनाथ भाऊ हिवाळे, चैतन्य साऊंड सर्व्हिसचे मालक, या दोघांनी हे संयोजन केलं पहिल्या सप्ताहाचं. आणि त्याच्यात महाराष्ट्रातील सगळे कीर्तनकार येत असताना माझ्यासारख्या पामराला सुद्धा या दोन आमच्या मित्रांनी संधी दिली. नाही तर मुक्ताबाईच्या मंदिरात कीर्तन करावं एवढी योग्यता आमच्यामध्ये नाही. इतका काही मी विद्वान नाही. संत चरित्र सांगणारा मी महाराज आहे, कथा सांगणारा महाराज आहे. महाराष्ट्रानं संत चरित्रामुळेच आम्हाला डोक्यावर घेतलेलं आहे. अगदी त्या संबंधातून कुठंतरी एखादी सेवा मुक्ताबाईला पावली असेल आणि तिनं दिलेला संकल्प विशाल महाराजांच्या आणि सोमनाथ भाऊंच्या मनामध्ये आला आणि त्या संबंधातून आज आम्हाला, मी काल याच वेळेला ज्ञानोबारांच्या मंदिरातून विशाल महाराजांना फोन केला होता 6:30-7 वाजता, कोणत्या मार्गाने मला यावं लागेल. त्यावेळेला ज्ञानोबारांच्या समाधीचं दर्शन घेत होतो. बरोबर त्याच वेळेला आज मुक्ताबाईच्या मंदिरात आहे आणि बरोबर याच वेळेला उद्या निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिरात आहे. काय भाग्य. विशाल महाराजांनी आल्यावर जुळवलं बरं काय, माझ्या लक्षात आलं. अगदी ज्ञानोबारांचा कृपाप्रसाद आशीर्वाद घेऊन भाऊबीजीचंच कीर्तन म्हणायचं बा, माऊलीपासून आलो आळंदीहून आणि मुक्ताबाईला ज्ञानोबारांची भेट घेऊन आलोय, मुक्ताबाईचं दर्शनच घेऊन आलोय. ज्ञानोबारांनीच कुठंतरी मला पाठवलं असं म्हणावं लागेल. आणि त्या संबंधातून खरं तर आज पवित्र कीर्तन या समाधी स्थळासमोर होतो. इतका आनंद होतोय ना की तो आनंद मनातला मी तुम्हाला सांगू शकत नाही. अर्ध्यापर्यंत येऊस तर मला बोलता येत नव्हतं, इतका माझा आवाज बसलेला होता, बोलताच येत नव्हतं. मी म्हणायचो आता कीर्तन होत नाही. आता नाही गेलं तर लोक म्हणतात पैशाकडे जातात पण लोक मंदिरात येत नाही, असं गैरसमज होतो. लोकांच्या मनात फार मुरबी वेगळी येते. त्याच्यात आता हे युट्यूबला असतं महाराज, लाईव्ह असतं. लोक काय म्हणतात, हे काय खरे ते साखरे महाराज मंदिरात कीर्तन होतं आले नाही. आवाज खूप बसलेला होता पण तरी सुद्धा बघा ना काय कृपा झाली. तुम्हाला वाटतं की माझा आवाज बसला, वाटणार पण नाही. कीर्तन होईपर्यंत तो उकलल्याशिवाय राहणार नाही. माझी कृपा नाही, ती मुक्ताबाईची कृपा आहे. कारण तिच्या पायाला हात जोडून एवढंच मागितलंय, मुक्ताबाई मला दुसरं काहीच नको, माझा आवाज तेवढा क्लिअर करा. ती करणारच आहे, ती करणारीच आहे, ती शक्ती आहे, ते मिळणारच आहे. जी ज्ञानोबारांना ज्ञान देऊ शकते ते साखरे महाराजाला का नाही देणार महाराज. अशी ती मुक्ताबाई, तिच्या समोर हे कीर्तन करण्याचं भाग्य मिळतं. मला खूप भाग्यवान आहे मी आज की माझ्या समोर मुक्ताबाई आहेत. म्हणून मुक्ताबाईंच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. माती फार पवित्र आहे. या मातीला मुक्ताबाईंचे पाय लागलेत, मुक्ताबाई इथून अंतर्धान झाल्यात. अशा मुक्ताबाईच्या चरणी ही सेवा समर्पित करत असताना या दोघाही माझ्या गुरुबंधूंना वंदन करतो. त्यांनी दिलेल्या संयोजनातून मग आपण सगळीच मंडळी आता या संस्थांचे आमचे महाराज आहेत, हरणी महाराज, रवींद्रनाथ, ते आमच्यावरती खूप प्रेम करतात. आमच्याच गावामध्ये गेवराईला मुक्ताबाईंचा मुक्काम असतो ना, मी त्यांना पाहिलेलं आहे. म्हणून अगदी मुक्ताबाईंच्या या संस्थांची सगळी कमिटी, अध्यक्ष, विश्वस्त या सगळ्यांच्या संकल्पनेतून आमच्या विशाल महाराजांनी आणि सोमनाथ भाऊंनी दिलेले आमंत्रण घेऊन इथपर्यंत मी आलेलो आहे. अतिशय सुंदरसं वातावरण कार्यक्रमाला आहे. या भागातील परिसरातील मुक्ताबाईंच्या श्रद्धेपोटी जमलेली ही सगळी गुरुबंधू मंडळी अतिशय गोड चाल दोन गायकांनी गायली. हरिभक्त परायण, काय नाव आहे, लीलाधर महाराज आणि उमाकांत महाराज. उमाकांत महाराज आणि लीलाधर महाराज, गोड आवाज आहे. दोघांनाही माझं वंदन. आपण उभी असणारी सगळी गुणवान गुरुबंधू मंडळी, टारकळी मंडळी, संस्थेचे विद्यार्थी आहात, आमचे गुरुबंधू आहात, आम्हाला तुमचा अभिमान आहे. आपण आमचे पंकज महाराज पाटील, ज्यांची नावं माहिती झाली ती सगळी, दोनही मृदंगाचार्य त्यामध्ये आमचे बरोबर आलेले. आप्पासो महाराज कोठोळे, त्यांची मोठी संस्था आहे, फार गोड पखावज वाजवतात, माझ्या संगतीमध्ये असतात. मुक्ताबाईंचा आशीर्वाद घेण्यासाठी ते आले. नक्कीच मुक्ताबाई त्यांच्या पोटात
शक्ती दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपणना माझं वंदन. समोरचे वाजवणारे महाराज, याच संस्थांना, याच परिसरात महाराज, तुम्हालाही माझं वंदन. अगोदर महाराजांच्या अगोदर वाजवत होते महेश महाराज. खरं तर मोठ्या अभिमानाने ते बाजूला झाले, नाही तर सध्या पखवाजी बाजूला होत नाही. तो काळ आता गेला, ते आता काळ गेला. म्हणजे मी पखवाज वाजवायचो, सोमनाथ महाराज वाजवायचे, मी गायन करायचो, सप्ताहाला जायचो ना. पूर्वी कसं असायचं, महाराजाबरोबर एखादा आला म्हणजे त्याला मान दिला. आता नाही, ते माझा पखवाज आहे, मी वाजवणार आहे, अशी पद्धत झाली. पण आमचे महेश महाराज अगदी अभिमानानं, स्वाभिमानानं मुक्ताबाईची सेवा म्हणून ते खाली बसले. त्यांनाही माझं वंदन. बसलेल्यापैकी महाराजांनी आता ज्यांचं मला नाव सुचवलं, विठ्ठल मंदिर दिगंबर महाराज, ज्यांनी पांडुरंगाच्या विठ्ठल मंदिराचं नियोजन केलेलं आहे, ते अध्यक्ष आहेत. त्यांनाही माझं वंदन. उद्धवजी महाराज आल्यापासून सेवेमध्ये तत्पर आहेत, त्यांना वंदन. आपण सगळी भाविक श्रोते, माता माऊल्या, माझी माऊली नावाचं जे चॅनल आहे, सकाळीच फोन आला होता आमचे आढाव महाराज. तो खूप गोड महाराज, तुमची कीर्तन मी पाहत असतो चॅनलला. मुक्ताबाईंच्या या मोठ्या सप्ताहाचंही तुम्ही जे लाईव्ह प्रक्षेपण करता त्याचाही आम्हाला आनंद आहे. असंच तुमचं चॅनल गाजो. 25,000 काय, 1,00,000 काय, 1 कोटी लोकांनी तुमचं कीर्तन पाहावं अशी सदिच्छा तुम्हाला. आमचा अरविंद आहे, ज्याचं मराठी हॉटस्पॉट नावाचं आणि गजर कीर्तनाचं त्याचंही चॅनल आहे. अजून दुसरे कोणी असतील चॅनलवाले, त्यांनाही माझं वंदन. विनेकरी बाबा, त्यांना माझं वंदन. सिस्टीम तर आता साऊंड सिस्टीमबद्दल बोलायचंच काय. अशा सभा मंडपात जर एवढा गोड आवाज येतो, तर बाहेर असल्यावरती किती आवाज येईल. असे आमचे सोमनाथ भाऊ, त्यांची सिस्टीम आता मुक्ताबाईकडे आली म्हटल्यावर त्यांना काही कमी पडणार नाही. त्यांनाही माझं वंदन. आपण बसलेली सगळी जन भाविक मंडळी, मुक्ताबाईंच्या नावात या परिसरातल्या प्रत्येक व्यक्तीचं नाव आहे. सगळ्यांच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो. कधी 8:30 वाजतील तुम्हाला कळणार नाही, इतकं गोड कीर्तन मी तुम्हाला देतो. फक्त एक काम करा, हाताने टाळी वाजू नका, मुखानं विठ्ठल विठ्ठल काय म्हणू नका. अजून कोरोना गेलेला नाही म्हणतात बरं का, त्यामुळे तुम्हाला बघा जमतंय का. पण सर्वांगाचे कान करून 1 तास लक्ष देऊन ऐका. विठाला विठाला शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या अभंगाची नियुक्ती आहे. या अभंगाद्वारे शांतीब्रह्म एकनाथ महाराज संत जीवनाने केलेल्या उपकाराची कृतज्ञता आपल्याला प्रगट करतात. अभंगामध्ये प्रवेश करण्यासाठी प्रस्तावनेमध्ये एक फार महत्वाचा मुद्दा आहे. संत कुणाला म्हणावं, महात्मा कुणाला म्हणावं. कोण असतो महात्मा, कोण असतो संत, तर त्याच्या व्याख्या आहेत. न जायते म्रियते वा कदाचिन, नायं भूत्वा भविता वा न भूयः, अजो नित्य शाश्वतोयं पुराणो, न हन्यते हन्यमाने शरीरे. या तत्वपदावरती जो आरूढ झाला. नैनम छिंदन्ते शस्त्राणि, नैनम दहते पावकः, न चैनम क्लेतेन त्यापुन शोषे. गीताशास्त्र सांगतं, भगवंताच्या मुखातले श्लोक आहेत की जो याच्यापर्यंत पोहोचलाय, जन्म आणि मृत्यू ज्याच्या जीवनामध्ये नाही. मग मरण माझे मरून गेले, मज केले अमर, आम्हा जन्म मरण नाही धाक, झाला इहलोकी परलोक. जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. म्हणजे जन्म मृत्यूच्या पलीकडचं जीवन ज्याला मिळतं तो महात्मा असतो, किंवा त्याच्या पलीकडचं जे जीवन आहे त्याला संत म्हणत जा. जन्माला येतो राहतून मरतो तो संत नाही मारा. जन्माला यावंच लागतं, राहावंच लागतं, जावंच लागतं, हा विधी ज्यांच्या जीवनात नाही त्याला संत म्हणतात, त्याला महात्मा म्हणत जा. कोणाच्याही पायावरती मस्तक ठेवू नका, कोणालाही लगेच साधू म्हणू नका. कोण असतो बरं साधू, कोण असतो बरं महात्मा? जन्म आणि मृत्यूच्या पलीकडे जो गेलाय त्याचं नाव खरं महात्मा आहे. बरं, महान आत्मा यशसहा महात्मा. कितीतरी व्याख्या मला तुम्हाला सांगता येतील. जन्म आणि मृत्यू नाही, मुद्दा असा आहे, यावंच लागतं, राहावंच लागतं किंवा जावंच लागतं हा विधी नाही. याच्या विरुद्ध यावंच लागतं तुम्हाला मला, राहावंच लागतं तुम्हाला म्हणा, आणि मनात नसलं तरी जावंच लागतं तुम्हाला म्हणा. बघा, मनात नाही तरी येणे एकले हो, जाणे हे शेवटी, येते राहण्याची नाही कल्पकोटी. काय अभंग आहे इथं, लाड रे गोडायची. काय येथे राहण्याची नाही, कोरोना असला काय, नसला काय, गेला काय, आला काय, येथे राहण्याची नाही. बरं, इथं राहता येत नाही बुवा, मरावं लागतं. शरीर जायचं ठेवणंच आहे, ते मृत्यू लोकातल्या प्रत्येक माणसासाठी आहे. म्हणून हे तुझा हा परिवार, तुझा हा परिवार,
मोहे तुझा परिवार मोहे तुझा याचे ठेवणे यावंच लागतं तुम्हाला मला, मनात नसलं तरी राहावंच लागतं तुम्हाला मला. बघा 103 वर्षाची म्हातारी कोरोनातून बरी झाली. तिला जायची गरज आहे, ती म्हणते मला मरण पाहिजे, माझं शरीर आता मला साथ देत नाही. ती 103 वर्षाची म्हातारी विशाल महाराज कोरोनामध्ये बरी झाली. आणि ज्याला वाटतं मी जाऊ नये तो 33 वर्षाचा पोरगा गेला. अर्थ काय आपला, यावंच लागतं तुम्हाला मला, मनात नसलं तरी राहावंच लागतं तुम्हाला मला, आणि मनात नसलं तरी जावंच लागतं तुम्हाला मला. कोणाच्या मनात आहे बरं जावं? कोरोनाला माणसं भीत नाहीत महाराज, जर भिले असते तर आता कशाला एकत्रित आले असते. कोरोनाला नाही भीत माणसं, मरणाला भीतात. लाट आली म्हणून तर माणसं घरात जातात. आमच्या गावात एका बाईनं, हापसा आहे ना तुमच्याकडे, हापसा हापसाच म्हणतात ना, खानदेशामध्ये येतं नाही, हापशी म्हणतात, आमच्याकडे हापसा म्हणतात, तुमच्याकडे हापशी म्हणतात. ते पाण्याची हापशी असते ना विशाल महाराज, माझ्या गावातल्या एका महिलेनं त्या पाण्याच्या हापशीवर पाणी आपसलं विठ्ठल बाबा, आणि ते पाणी आपसल्यानंतर दिगंबर दादा पाणी आपसलं आणि ती घरी गेली. तिला शिंक आली, खोकला आला, तिला वाटलं मला काहीतरी झालं म्हणून हॉस्पिटलमध्ये गेली, आणि तिची टेस्ट नेमकी पॉझिटिव्ह आहे. तर तुम्हाला खोटं वाटेल, 15 दिवस त्या हापशावर कोणी पाणीच भरलं नाही. बाई 3 दिवसानं नीट झाली, हापशावर कोणी गेलं नाही. का? माणसं मृत्यूला घाबरतात. मन येतोय ज्ञानोबा म्हटले, जगस्पृह्यास्पद सार्वभौम पद न मरणे निर्विवाद. जगातल्या प्रत्येक माणसाला ज्ञानोबा म्हटले मरण वाटतं, मी मरू नये, पण मरावं लागतं, कारण इथं मृत्यू लोकाचा नियम आहे. यावंच लागतं, राहावंच लागतं, जावंच लागतं. याच्या विरुद्ध सांगतो तुम्हाला, ऐका, याच्या विरुद्ध मनाच्या मर्जीनं येतात. मनाला वाटल तोपर्यंत राहतात आणि मनाच्या मर्जीनं निघून जातात. ते संत असतात. मनाच्या मर्जीनं येतात बरं का. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, किंवा अवतार तुम्हा इथे उपकारासाठी आले घर जावे कुंती, आले घर जावे कुंती, आले घर जावे कुंती. इथे उपकारासाठी आले घर जावे कुंती, आले घर जावे कुंती, आले घर जावे कुंती. इथे उपकारासाठी आले घर जावे कुंती, आले घर जावे कुंती. इथे उपकारासाठी आले घर जावे कुंती, आले घर जावे कुंती, आले घर जावे कुंती. इथे उपकारासाठी आले घर जावे कुंती, आले घर जावे वा उमाकांत महाराज अतिशय उपयुक्त प्रमाण दिलं बुवा. आपल्या अभंगाचा दरवाजा सापडतो लगेच. इतकं गोड प्रमाण आहे बघा. संत मनाच्या मर्जीने येतात. आली आली घर जा वैकुंठी, किंवा उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा, कितीतरी प्रमाण आपल्या पाठातली येतील. पण मुद्दा असा आहे, मनाच्या मर्जीने येतात. 1, मनाला वाटल तोपर्यंत राहतात. 2, आणि मनाच्या मर्जीनं निघून जातात. त्याला संत म्हणावं. बघा, मनाच्या मर्जीने येतात, राहतात, जातात. एक उदाहरण देतो म्हणजे लगेच या सिद्धांताचा पडगा पडून जाईल बघा. वारकरी संप्रदायात प्रत्येक संतांना वेगवेगळ्या भूमिकेमध्ये आपण सजवतो. ज्ञानोबाराय म्हटलं की ज्ञान डोळ्यासमोर येतं, तुकोबाराय म्हटलं की वैराग्य डोळ्यासमोर येतं,
नाथ महाराज म्हटलं की शांती डोळ्यासमोर येते आणि मुक्ताबाई म्हटलं की आद्यत्रय जननी देवाची शक्ती डोळ्यासमोर येते. असे वेगवेगळ्या नामदेवराय म्हटलं की प्रचार डोळ्यासमोर येतो, भक्ती डोळ्यासमोर येते, प्रेम डोळ्यासमोर येतो. वारकरी संप्रदायाचा प्रचार पंजाबपर्यंत नेऊन घातला नामदेवरायने. मी सांगत असतो कीर्तनात नामदेवराय किती महान संत होते महाराज. नामदेवरायचे अभंग वारकरी संप्रदायात आहेत नवल काय. वारकरी संप्रदायातले हिंदू लोक अभंग म्हणतात नवल काय. हो शीख लोक पगडीवाले लोक अमृतसरला पंजाबच्या सुवर्ण मंदिरामध्ये रोज पद म्हणतात नामदेवरायचे आणि ते पद म्हटल्याशिवाय जेवण करत नाहीत विशाल महाराज. कोणाचे? नामदेवरायचे. असा प्रत्येक आमचा संत महाराष्ट्राच्या मातीतला वेगवेगळ्या पंथानं तुम्ही सजवला. पण शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं शांती तर होती पण नाथ महाराज हे श्रीमंत संत होते बुवा. सकल संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा एवढे श्रीमंत होते बुवा. भिकारी जर भीक मागायला गेला त्यांच्या घरी तर सोन्याच्या ताटात जेवायचं. किती श्रीमंत असतील दिगंबर दादा. सोन्याच्या ताटात भिकारी जेवायचं. आमचे गुरुवर्य महाराज म्हणायचे पाठामध्ये वैकुंठवासी विठ्ठल बाबा गुले म्हणायचे अरे अक्रूर. मला ते अक्रूर म्हणायची कायम म्हणायचे बरं का आमचे बाबा म्हणायचे अक्रूर. हे अक्रूर नाव एकच आहे म्हटले महाराष्ट्र. तुझ्याच आजोबाने तुझ्या बापाने कसं ठेवलं काय माहिती म्हटले. म्हणजे म्हणायचे अक्रूर अरे ऐक म्हटले ऐक. ते नाथ महाराजांच्या घरी रोज कीर्तन असायचं म्हटलं आणि रोजच्या कीर्तनाला एवढे लोक यायचे. समजा आपण एवढीच कल्पना करू तीर्थक्षेत्रात एवढे लोक कीर्तनाला येतात कोणत्याही. बघा आळंदीत गेले तरी एवढेच लोक असतात मंदिरात जागा आणि मोठा सप्ताह असला म्हणजे मग जाहिरात असते किंवा असतं. आता हे वार्षिकच आहे नियोजनच मंदिरातलं आहे म्हणून आता एक लोक येतात. असे लोक रोज कीर्तनाला यायचे आणि कीर्तनाला जी लोक येतील ना तर कीर्तन ऐकून झाल्यानंतर नाथ महाराज त्यांना कीर्तन झाल्यावर 2 किलो हरभऱ्याची डाळ आणि 1 किलो गुळाची ढेप दान द्यायची. कोणाला? तुम्हाला कळतं नाही माझी भाषा कळते ना. जो येईल त्याला 2 किलो हरभऱ्याची डाळ आणि 1 किलो गुळाची ढेप. 40 रुपये किलो गुळ आहे सध्या. 80-90 रुपये किलो शेंगदाणे आहे. अशी 1-2 किलो गुळ आपलं हरभऱ्याची डाळ 80 रुपये किलो आहे. अशी 2 किलो डाळ आणि 1 किलो गुळ अशी ढेप दिली जायची. कुणाला? ऐकणाऱ्याला. जो कोणी ऐकायला येईल त्याला बरं का. पण रोज जरी आलात तुम्ही तरी रोज हे फक्त ऐकायचे. हे फक्त ऐकायचे. याच्या अपेक्षा लगेच माझ्याकडून करू नका. म्हणताना आलात मंदिरात ते आम्हाला 2 किलो डाळ 1 किलो गुळ तर 2-4 एकर आहे ते ऐकावं लागेल गावाचं. मला ते सोपं नाही बारा. जो येईल त्याला हे दान दिलं जायचं. हो कीर्तन झाल्यानंतर पुरणपोळीचा स्वयंपाक जेवणाला असायचा. काय श्रीमंत असतील नाथ महाराज. त्या नाथ महाराजांचा चरित्रातला विषय आहे. नाथ महाराज जन्माला आले तर षष्टीला आले. नाथ महाराजांना गुरूंचा उपदेश झाला तर षष्टीला झाला. नाथ महाराजांना जनार्दन स्वामींची भेट षष्टीला झाली. नाथ महाराजांना दत्तात्रयाचा प्रसाद षष्टीच्या दिवशी मिळाला बरं का. एका जनार्दनी नाव षष्टीलाच लावलं. भावार्थ रामायण लिहायला षष्टीला सुरुवात केली. भागवतातला एकादश स्कंद लिहिला. ते सगळं लिहिताना भागवत मराठी प्राकृतमध्ये करताना ही षष्टीची स्थिती निवडली. म्हणजे त्यांच्या जीवनात आप्पा महाराज जेवढ्या म्हणून गोष्टी केल्या त्या सगळ्याची सुरुवात षष्टी तिथीला झाली. नाथ महाराज गेले तो पण दिवस षष्टीचाच. म्हणजे सगळी तिथी षष्टी आहे. तुम्ही त्यांचा इतिहास नीट वाचा खूप गोड आहे. ते षष्टी तिथीला गेले तर एका षष्टीला गेले ते आणि मग ते गेल्यानंतर त्यांच्या मुलाचं नाव हरिपंडित. त्यानं सगळ्या गावात जाऊन सांगितलं आमचे बाबा गेले आमचे बाबा गेले. सगळ्या गावात बातमी पसरली. भावकी काय पाहुणे काय रावळे काय सगळ्यांना माहिती पडलं. सगळेजण वाटी लावायला आले. आपले पाहुणे 8 वाजल्यामुळं तिथं ताटी बांधली. ताटीवरती घेतल्यानंतर 4 ब्राह्मणांनी त्यांना खांद्यावर घेतलं. हरिपंडित पुढं चौकाच्या खांद्यावर नाथ महाराज गावातले ब्राह्मण मागं त्याच्या सगळे सोयरे पाहुणे महिला. निघाली प्रेतयात्रा. राम बोलो बे राम बोलो राम नाम सत्य हे राम बोलो बे राम बोलो राम. तुमच्याकडे असेच निघतात ना कळतंय ना. अशी निघाली ती राम बोलो बे राम बोलो राम नाम सत्य. आणि ती गावाची वेस अशी जवळ आली. आता वेस जवळ आली तर चाललीच होती प्रेतयात्रा. भरपूर समाज होता आणि तेवढ्यात ते जे चौघा खांदेकरांनी नाथ महाराजांना खांद्यावर घेतलं होतं ना किरण महाराज चौघं खांदेकर ते एकमेकात बोलायला लागले. पहिल्यानं शेजारच्याला चिमटा घेतला केशव पंत. त्यानं अलीकडल्याला विठ्ठल पंत. त्यानं मागच्याला नारायण पंत. त्यानं पुन्हा पहिल्याला विष्णू पंतावर. म्हटलं चिमटे का घेता? अहो म्हटले बघा ना आपल्या खांद्यावर कोणी. म्हटले नाथ बाबा. म्हटलं मग तेच सांगतो ना महाराजचं पोरगं काय उचललं हरिपाठ काय लिहिला आपलं ज्ञान लोकांना काय दिलं कीर्तन काय केले आपली संपत्ती वाटूनच काय टाकली आणि तो ब्रह्मानंदच काय घेतला. आपल्याला कधी जेवायला नाही आजे पांजे जेव घातले पित्रच खाली आणले. आपल्याला कधी जेवायला नाही राम राम नाही चहाचा घोट नाही कधी जवळ बोलवलं नाही. पण शेवटी आपलाच खांदा कामी आला. आपलाच खांदा कामी आहे. कोण बोलायला लागले? पाटील महाराज खांदेकरी. खांदेकरी बोलल्यामुळं काय झालं बरं का. नाथ महाराज वर ताठीवर उठून बसले. हो वरूनच आवाज दिला पंत.
पंताच्या तर मांड्याची ठिलीठल म्हणायला लागले त्याला. असं थंडीन ताप संगच आला कोरोनासारखा. घाबरलाच तो. बाप रे म्हटलं. आवाज तो वरून खांद्यावरून येतोय. भूते काय म्हणले? भूत नाही रे नाथ आहे. मांड खाली. हे पंत तुझ्या खांद्यावर गेलं पाहिजे असं काही मान नाही म्हटले. मांड. अहो मांडलो ना प्रियत. उठून बसलो नाथ महाराज. ताड ताड चालत घरून निघून गेले विशाल महाराज. 1 वर्ष जगले बुवा. 1 वर्ष गावात चर्चा. खांदेकरी बोलले, बाबा उठले. खांदेकरी बोलले, बाबा उठले. खांदेकरी बोलले. सॉरी चर्चा व्हायला वेळ लागत नाही. तिनं तिला त्याच्यात यांच्यात लई मजा असते. या चर्चाला काही कैमच नाही. तिनं तिला तिनं तिला तिनं तिला तिनं तिला. बाई तुला काय माहिती? खांदेकरी बोलले, बाबा उठले. खांदेकरी बोलले, बाबा उठले. महाराष्ट्रातून परराज्यातून परदेशात सगळ्या भारत देशात माहिती पडलं बुवा. खांदेकरी बोलले, बाबा उठून बसले. 1 वर्ष गेलं महाराज. ऐका 1 वर्षानं पुन्हा त्या षष्टी या तिथीला पुन्हा दिव ठेवला बुवा. पुन्हा गावात चर्चा. म्हटले नाथ बाबा गेले. म्हटलं हो डॉक्टरला बोलवा, वैद्याला बोलवा, नक्की गेलेत का बघा. ते उठून बसतात. पहा म्हटलं अहो खरंच गेले. खरे अहो खरंच गेले. बांधा ताटी. पुन्हा ताटी बांधली. पुन्हा हरिपंडित पुढं, पुन्हा गावातले ब्राह्मण मागं, पुन्हा ते सगळे सोयरे पाहुणे महिला निघाली प्रेतयात्रा. पण आता काय झालं? ते जे चौघ खांदेकरी होते ना, ते जुने लोक जे असतात ना लाल फेट्यावाली पिवळ्या फेट्यावाली, ते आली गावातली. नाही हे खांदेकरी बदलाय खांदेकरी. म्हणजे काय झालं? अहो म्हटलं ते खांदेकरी बघा ना ते बोलले ना बाबा उठून बसतात त्याच्यापेक्षा बदलून टाका ना दुसऱ्याच लाव. म्हटले ते राहू द्या. आता त्यांनी लावलाय खांदा तर राहू द्या. पण त्यांना एक काम सांगा. तोंडावर बोट ठेवा. अजिबात चकार म्हणू नका, राम म्हणू नका, कृष्ण म्हणू नका, हरी म्हणू नका, काहीच बोलू नका. तुम्ही बोलू नका. तुम्ही बोललं की बाबा उठून बसतात. तुमच्या तोंडावर बोटच ठेवा बुवा. त्यांनी असं तोंडावर बोट ठेवलं. माझ्याकडे बघा. खांद्यावरती पालखी घेतली नाथ महाराजांची प्रेतयात्रा. पुढं ते हरिपंडित गावातले ब्राह्मण. आता त्वापा गर्दी महाराज पहिल्यांदा ते तसं झाल्यामुळे गर्दी लई. पुन्हा उठतात. आता पुन्हा उठत असतं का? पुन्हा गर्दी त्वापा झाली. निघाले नाथ महाराज. पुन्हा आता गावाच्या 20पर्यंत पहिल्यांदा गेले. ते उठून बसले तर ती जागा निघून गेली. सगळ्यांना बरं वाटलं. आता जमलं म्हटले. आणि गावाच्या 20तून प्रेतयात्रा पैठण गावात आली. तर त्या पैठण गावातली एक आई आपल्या एकुलत्या एक मुलीला पहिल्याच मुलाला सासरला नांदायला पाठवत होती. जुना काळ होता. तिने असा डोक्यावरती पदर घेतलेला. तुळशीच्या वृंदावनाला पाणी घालत होती. तिच्या हातामध्ये तो पितळी तांबा नसतो का आपला देवाचा, त्यांनी पाणी घालत होती. समोरून तिची मुलगी जावायच्या बैलगाडीमध्ये बसून निघाली होती. टाटा बाय बाय शिव. तिला काय आनंदाचे अश्रू. तिची मुलगी चालली लक्ष्मीनारायणाचा जोडा नांदायला. पहिलंच मूळ नवरा आलेला. आणि त्या आनंदानं पुरीला वटी लावत होती. तिच्या मनामध्ये आनंदाचे अश्रू. आणि तेवढ्यात आपशकून झाला. नाथ महाराजांची प्रेतयात्रा आडवी आली. आडवी आल्यावर त्या प्रेतयात्रेतल्या एका जणाला ते बाईनं विचारलं कोण गेलो? कोण गेलो? कोण कोण? तर ती एक जण म्हटलं नाथ महाराज. तर बाई मनात एवढंच म्हटली बुवा माझी सोन्यासारखी लेक पहिल्याच मुळाला नांदायला चालली. आणि या बाबाला आजच टाइम सापडला. काल नाही, उद्या नाही, परवा नाही. माझी मुलगी नांदायला चालली आज. आणि हे काय आपशकून प्रेतयात्रा आडवी आली. बाई मनातली मनात बोलली बरं का. मनातली मनात. परिणाम असा झाला नाथ महाराज पुन्हा ताटूर उठून बसले. वरूनच आवाज दिला पंत. पंत म्हटले आमचं काहीच नाही ना राव. आम्ही तोंडावर बोट ठेवलंय. चकार नाही, आवाज नाही, राम नाही, हरी नाही. म्हटलं तुम्ही नाही. पण बाई बोलली 60% आली बाई. मांडा मांडा. अहो पुन्हा प्रेत खाली मांडलं महाराज. पुन्हा नाथ महाराज चालत चालत घरी गेले. बास पुन्हा चर्चा. बाई बोलली बाबा उठले. बाई बोलली बाबा उठले. पुन्हा तिनं तिला तिनं तिला तिनं तिला. सगळ्या जगात बातमी. हो पहिल्यांदा खांदेकरी बोलले तर बाबा उठून बसले. दुसऱ्यांदा बाई बोलली तर बाबा उठून बसले. तिसऱ्या षष्टीला दिव ठेवला महाराज. आता असं नाही हो. असं नाही हो. मग टाळ मृदंगाच्या घोषामध्ये भगवंताचं नामस्मरण करत दिंडी निघाली. आणि गोदावरी मातेच्या पात्रामध्ये नाथ बाबा जलसमर्पित झाले. जिथं जलसमर्पित झाले तिथं नाथ महाराजांच्या पादुका आपल्या दर्शनासाठी आजही आहेत. अर्थ एकच आहे. मनाच्या मर्जीने येतात. मनाला वाटल तोपर्यंत राहतात. मनाच्या मर्जीने निघून जातात. वयाच्या 16व्या वर्षी काळ आलता बघा माझ्या ज्ञानोबरायांना. निवृत्ती नाथ महाराजांनी अशी 2 बोटं दाखवली. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत यायचं नाही. काल वाटलं 2 वर्षांनीच या म्हटले. काल पुन्हा 18व्या वर्षी आला. तर माझ्या सोपान काकानं 2 बोटं दाखवली. चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत यायचं नाही. काल वाटलं आणखी 2 वर्ष. काल 20व्या वर्षी आला. माझ्या मुक्ताबाईनं त्याला अशी 2 बोटं दाखवली. या मुक्ताबाईनं चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत यायचं नाही. काल ते पण कळालं नाही. काल 22व्या वर्षी आला. आणि मग माझ्या ज्ञानोबरायांनी त्याला हा ज्ञानदेवे घेतले दान हृदयी धरून या ध्यान समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो जगा काळ काय. जगा माता
प्रमाणे जगा काळ खाई आम्ही माथा दिला पाय. महाराज म्हटले आम्ही त्याच्या डोक्यावर पाय दिला. मनाच्या मर्जीने आलो, मनाला वाटव तोपर्यंत राहिलो आणि मनाच्या मर्जीने निघून गेलो. मुद्दा असा आहे, मनाच्या मर्जीने येतात राहतात जातात याचा अर्थ असा आहे की यावंच लागत नाही, राहावंच लागत नाही, जावंच लागत नाही, याच्या पलीकडे तुम्ही गेलेले आहात. कळालं महाराज, आमचा सिद्धांत लक्षात आला. पण मुद्दा असा आहे की तुम्ही येत जर नाही, राहत जर नाही, जाण्याची गरज नाही, मनाच्या मर्जीने येऊ शकता. एवढं सगळं असताना तुम्ही का येतात, तर त्याचं उत्तर आपल्याला महाराजांनी दिलं होतं. येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. आम्ही याच्यासाठी येतो बघा, काय, फक्त उपकारासाठी. या सजीव सृष्टीमध्ये भगवंतानं काही गोष्टी उपकारासाठी जन्माला घातल्या बघा. त्याच्यातल्या काही गोष्टी फक्त उपकारासाठी आहेत. त्याच्यामध्ये परोपकाराय वहन्ति नद्या. तापी नदी वाहते तर ती का वाहते, तर ती कडिकारच्या वृक्षांचं पालन पोषण करते. मी बोलत नाही, माऊली म्हणतात, का फिडीत पापताप पोखीत त्रीचे पादप समुद्रात जायाप गंगेचे जैसे. गंगा समुद्राला जाते सोमनाथ महाराज, पण समुद्राला जात असताना वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. कडिकारच्या वृक्षांचं पालन करते, त्याचं पोषण करते. एवढंच काय, धूत पाप्याचा उगाना ती परम पवित्र गंगा जाना. गंगा काय करते, तर उपकार करते. महाराज भागवत सांगतं, फार गोड वयनाथ महाराजांनी मांडल्यात. गंगा काय करते, उपकारासाठी ती जन्माला आलेली. परोपकाराय. गंगेचा जन्म कशासाठी झाला, उपकारासाठी. चला, परोपकाराय ध्वंते गावा. या देशातल्या जेवढ्या गायी आहेत त्या सगळ्या गायी उपकारासाठी जन्माला आल्या. जिवंतपणे दूध देतात, जिवंतपणे शेण देतात आणि मेल्यानंतर कातडी सुद्धा देतात. किती उपकार आहे बघा. जिवंतपणे गाय आपल्याला दूध देते, जिवंतपणे आपल्याला शेण देते आणि मेल्यानंतर कातड सुद्धा देते. पण या देशातल्या लोकांनी जिवंतपणे तिच्या अंगावरलं कातड काढलं बघा. या देशातल्या, या जगातल्या लोकांनी जिवंतपणे तिच्या अंगावरलं कातड काढलं. म्हणून तर कोरोना येतोय, म्हणून तर पाप वाढलंय ना. लक्षात ठेवा, उपकार करण्यासाठी स्वतंत्र कीर्तन होईल त्याच्यावर. उपकार करण्यासाठी गाय जन्माला आली, उपकार करण्यासाठी गंगा. आणखी एक आहे बघा, परोपकाराय इदम शरीरम. तुमचं माझं जे जीवन आहे ना महाराज, ते फक्त आणि फक्त उपकारासाठी. महाराज मी पटवून देईल तुम्हाला. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, नका घालू दूध जयामध्ये सार, ताकाची उपकार तरी करा, फुकाचे जीवन तरी पाजा. काहीतरी देत चला महाराज बरं का, आपल्या जवळचं देत चला. दिलं पाहिजे महाराज. उपकार करत जा, थोडा तरी करत जा. नाही करता येत तुम्हाला उपकार, तर उपकार करण्याचं घर तरी दाखवत जा. विशाल महाराज अमक्या अमक्या गावाला राहतात, ते देऊ शकतील बा तुम्हाला अन्नदान, असं तरी म्हणा. उद्धव महाराजांचं घर मंदिराजवळ कुठं आहे ते तुम्हाला असे बोटानं दाखवत जा. व मग MP मध्ये आता महाराज आमचे पाटील महाराज, त्यांचं घर इथं आहे व तुम्हाला अन्नदान करतील, असं बोटानं तरी दाखवत जा. एवढा तरी उपकार करा, एवढा तरी करत जा. बोटानं नाही द्यायचं ना तुम्हाला, देऊ नका, पैसे देऊ नका, अन्नदान, पण निदान देणाऱ्याचं घर तरी दाखवत जा. तुम्हाला का, मी तुम्हाला फायदा सांगतो. याचा फायदा, ते दुर्योधन आहे ना, दुर्योधन महाभारतात, तर दुर्योधनाच्या घरी कुणी अतिथी गेला बा भिक्षाटन मागायला, तर ते दुर्योधन म्हणायचं देत नाही, आमची देणाऱ्याची जातच नाही म्हणायचं, मिळत नाही म्हणायचं, अजिबात देत नाही. पण दुर्योधन एक काम चांगलं करायचं खोले महाराज, देत अजिबात नव्हता, पण आपल्या तर्जनीनं ना बोटानं धर्मराजाचं घर दाखवायचं, तिकडे मिळेल म्हणायचं. जा, कुणी अतिथी आला बाब, मधुकरी पाहिजे, तिकडं तिकडं घर ते बोटानं किरण महाराज घर दाखव, धर्मराजाचं घर दाखव, माझ्याकडे बघा बरं. रोज असं बोटानं घर, कुणी अतिथी आला की त्याच्यावर एकच उपकार करायचा, तिकडं जा, देत तर नव्हता पण उपकार करायचा. एक दिवस काय झालं, हा दुर्योधन ऐका ना, एका अरण्यामध्ये शिकारीसाठी गेला, आणि ज्या अरण्यामध्ये शिकारीसाठी गेला ना, त्या अरण्याला मोठा वनवा लागला. हा दुर्योधन त्या जाळात अडकला, त्या अरण्यात अडकला, त्याला त्याच्यातून सुटता येईना महाराज, त्याच्यातून त्याला हलता येईना. तर तो दुर्योधन ऐका त्या जाळातून 5 जवळ मित्र आणले होते, सैनिक आणले होते, ते गेले पळून, एकटंच राहिलं त्या जाळात. 1 दिवस गेले, 2 दिवस गेले, 5 दिवस गेले, 6 दिवस गेले. 7 दिवस त्या जाळाच्या त्याला बाहेर येता येईना. जाळ जवळजवळ वनवा पेटलेला, आणि 7 दिवस हा दुर्योधन एकाच जागावर असल्यामुळे याला ताण लागली, याला भूक लागली, सारखं वरडायचा, ओ कोणीतरी मला पाणी देईल का, कोणीतरी मला जेवण देईल का, हो मी युवराज आहे, मी राजा होणार आहे, मला पाणी देता का, मला कोणी अन्न देता का.
विप्रवेशामध्ये भगवान आला आणि विप्रवेशातला देव म्हटला काय हो दुर्योधन महाराज ताण लागली काय? म्हटले हो ना. म्हटले प्यायचं का पाणी? म्हटले हो ना. कधी कुणाला दिलं का? म्हटले नाही ना. म्हटले मग मारा. म्हटले नाही नाही असं करू नका, काहीतरी द्या. म्हटले जेवण करायचंय. म्हटले हो. कधी कुणाला दिलं का? म्हटले नाही ना. म्हटले काय झाले दुर्योधन महाराज, तुम्ही कधीच कुणाला काही दिलं नाही बरं का, पण एक काम लय चांगलं केलं. म्हटले काय? देणाऱ्याचं घर दाखवलं, रोज देणाऱ्याचं घर दाखवलं. एक काम करा म्हटले, तुम्हाला असं वाटतं तुमची तहान जावी, तुम्हाला असं वाटतं की तुमची भूक जावी, एक काम करा म्हटले, जो 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 ज्या बोटानं तुम्ही घर दाखवायचे ना देणाऱ्याचं, ते बोट तुमच्या जिभेला लावा. त्या बोटात अशी ताकद आहे म्हटली, ते बोट जर तुम्ही जिभेला लावलं ना तर तुम्ही ढेकर द्याल. अहो त्यानं पटकून ते बोट घेतलं महाराज, जिभेला लावलं, जिभेवरच ठेवलं महाराज. 10 मिनिटं ढेकर दिला, मोकळा झाला, तहान गेली, भूक गेली. म्हणून तुम्हाला उदाहरण सांगितलं मी. काही नाही करता आलं, विशाल महाराजाच्या सप्त्याला काय, मुक्ताबाईला काय, ज्ञानोबा नाही देता आलं, तुम्हाला अजिबात देऊ नका, पण देणाऱ्याचं घर दाखवत जा. का माहिती का, पडलाच टाईम आपल्यावर असं कधी तर बोट चाटण्याचा तरी कार्यक्रम करता आला पाहिजे आपल्याला. एवढं तरी करा बुवा. विठाला आपला जन्म उपकारासाठी आहे. किसी के काम जो आये उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. आपल्या जवळचा देणारा महाराज कोण असतो? आपल्या जवळचा देणारा महाराज मनुष्य असतो. का? परोपकाराय इदम. आपल्या जवळचं देत जा महाराज. काही लोकांनी खूप चांगलं दिलंय बघा, काही लोक खूप छान देत आहेत, आपल्या जवळचं रोज देत आहेत. आता हे विशाल महाराजांनी 8 दिवस इथं भागवत केलंय, सप्ताह केलाय. हो, हे कार्यक्रमाचा प्रेड महाराज दिवाळीचा म्हणजे रोज 2-2 कीर्तन असतात. अशा कालखंडात त्यांनी त्याग करून इथं जर योगदान देत आहेत ना, तर आपल्या जवळचं दिलंय महाराज. आपल्या जवळचं पुढे या, पुढे आपल्या जवळचं दिलंय, आपल्या जवळचं देत जा. माझ्याकडे बघा, आपल्या जवळचं देत जा. जे तुमच्या जवळ आहे ना ते थोडंसं तरी देत जा, थोडंसं तरी देत जा. बघा ना, देणाऱ्यांची फोटो घरामध्ये लागतात बघा, हो घेणाऱ्यांची लागत नाही. काय मत आहे दिगंबर दादा तुमचं? घेणाऱ्याचा फोटो आहे एखाद्याच्या घरामध्ये, ज्यांनी दिलंय ना, अरे 750 वर्ष झालेत बघा. प्रत्येक हिंदूच्या घरात ज्ञानेश्वर महाराजांचा फोटो आहे. का? त्यांनी आपल्याला ज्ञानेश्वरी दिली बघा, अमृत अनुभव दिला, चांगदेव 65 दिली, हरिपाठ दिला. आपल्या प्रत्येकाच्या घरात तुकोबारींचा फोटो आहे. का? त्यांनी आपल्याला गाथा दिलाय. जे मुक्ताबाईंचा फोटो आपल्या घरात खानदेशामध्ये आलं की लागलाय. का? तिनं सुद्धा ज्ञानोबाराय दिलेत आपल्याला, तिनं ज्ञान रूपी असे ग्रंथ दिलेत, अभंग दिलेत. हो, चांगदेवासारख्या एवढ्या मोठ्या महान ऋषीची ती गुरु आहे. सांगू द्या मला, विसोबा खेचर, विसोबा चाटी, विसोबा खेचर बनवणारी मुक्ताबाई आहे. मग याचा अर्थ असा आहे की आपल्या जवळचं दिलं की फोटो घरामध्ये लागतात ना. कुणाला म्हणत गरज नाही म्हणायची तुम्हाला की माझा फोटो काढा. तुम्ही दिलं की ते आपोआप काढतात लोक. वाक्य ध्यानात ठेवा, तुम्ही दिलं मग ते तुम्ही काही पण द्या, देण्यासाठी जन्म झालाय. तुम्ही देऊन बघा, लोक फोटो काढायला गर्दी करतात. ज्यांनी ज्यांनी दिलंय त्यांचे फोटो काढा म्हणण्याची गरज नाही, त्यांचे फोटो भिंतीवर लागतात. दिलं पाहिजे ना. शिवाजी महाराजांचा फोटो प्रत्येक हिंदूच्या घरात का गेला? त्याचं कारण आहे महाराज. का त्यांचे मंदिरं तयार होत आहेत? का त्यांचं कीर्तनात चरित्र सांगितलं जातंय? दिलंय रे, त्यांनी दिलंय, त्यांनी विचार दिलाय, त्यांनी क्रांती दिली, त्यांनी स्वराज्य दिलंय महाराज. अफगाणिस्तानला 3 लाख जवान होते बघा, 3 लाख, आणि 40,000 तालिबान्यांनी 3 लाख जवानाला हरवलं. का हरवलं माहिती आहे का? अफगाणिस्तानचे जवान म्हणले यांच्याबरोबर आमची लढण्याची हिंमतच नाही. इथं आमचा 300 मावळे होते आणि 40,000 तिकडं आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, मुघलशाही. सगळी इतिहास सांगत नाही तुम्हाला. मुघलशाही 40,000ची, कुतुबशाही 40,000ची, निजामशाही 40,000ची, आदिलशाही 40,000ची. आणि मावळे किती होते महाराष्ट्र? सुरुवातीला 400 मावळे म्हणत होते, राज उडवायची की राज, उडवायची की राज. सुलतानी सत्ता आता साप उडवायची. हा विचार राजांनी आपल्याला दिलेला, ही हिंमत आपल्याला राजांनी दिली. जी माणसं देत असतात ना, लक्षात ठेवा, ती अजरामर होत असतात. त्यांची फोटो घरामध्ये लागत असतात. देत चला. का? परोपकाराय इदम शरीरम. हो, आपला जन्म उपकारासाठी आहे, गंगेचा जन्म उपकारासाठी आहे, गायीचा जन्म उपकारासाठी आहे. अशी कितीतरी मला सांगता येतील. परोपकाराय फलंती वृक्षा. वृक्ष आपल्याला फल देतात ना, ते आपल्यासाठी आपल्यावर उपकार करतात. अनंत आहेत बघा, उपकारासाठी अनंत जणांचे उपकार सांगता आले बघा. मग सगळेच जण उपकारासाठी येतात महाराज. तर तुम्ही आत्ता जेवढे उपकार आम्हाला सांगितले
तुम्ही आता सांगितले. आता तुम्हीच अभंगात सांगितलं होतं सुरुवातीला की संत सुद्धा उपकारासाठी येतात. येण्याची गरज नाही, राहण्याची गरज नाही, जाण्याची गरज नाही, मनाच्या मर्जीने येतात, वाटेल तोपर्यंत राहतात. तुम्हीच कळवलंय की आम्हाला, कळलंय की आम्हाला. सांगा ना महाराज, संत जर उपकारासाठी येतात तर संत नेमका काय उपकार करतात? गंगेचा उपकार सांगितलाय, हो आईचा सांगितलाय, बापाचा सांगितलाय, हो तुम्ही आता शरीराचा सांगितलाय. तुम्ही कितीतरी उदाहरणं आम्हाला दिलेत ना महाराज, कळलंय आम्हाला. अनंत जण उपकार करत असतात, लक्षात आलं. मग अनंत जण जसे उपकार करायला जन्माला येतात ना, तसे संत जर येत असतील तर सांगा संतांनी या जगावर काय उपकार केलाय? महाराज म्हणतात उपकार केला एवढं खरं ते वर्णनामध्ये मांडता येत नाही. अभंगाचं पहिलं चरण. संतांचा उपकार, संतांचा उपकार, संतांचा उपकार, संतांचा उपकार. संत उपकार करतात. म्हटलं किती करतात, काय करतात? तुम्ही सांगितलं ना, गायीचा उपकार, गाय दूध देते, शेण देते, गाय अमकं देते, गाय तमकं देते. म्हटलं ना तुम्ही आम्हाला आता सांगितलं ना, गाय असा उपकार करते, गंगा तुम्हाला पाणी देते, कडिकारच्या वृक्षांचं पालन पोषण करते. सांगितलेत तुम्ही आम्हाला अनंत उपकार. नेमका संतांचा उपकार काय? तर आपण निवडलेल्या अभंगात नाथ महाराज म्हणतात, संतांचा उपकार सांगावया किंवा वर्णावया नाही. आता नवीन जी गाथे आलीत ना त्याच्यात सांगावया आहे, पण पूर्वीचा जो नाथ महाराजांचा गाथा आहे त्याच्यात वर्णावया शब्द आहे. वर्णावया नाही पार. म्हटले वर्णन होत नाही, शब्दामध्ये बसत नाही. का? उपकारच तसा आहे महाराज. संतांनी केलेला उपकारच तसा आहे. बाकीचे उपकार स्वार्थाचे आहेत. आपण उपकार कुणावरती करतो बरं? जो आपल्यासाठी काहीतरी घेऊन येतो, जो आपल्यासाठी जगतो, जो आपल्याला काहीतरी मानतो, त्याच्यावर. महाराज असा उपकार आपला नाहीये. आपला उपकार दुसऱ्यासाठी नाहीये. आपला उपकार आपल्या घरातल्यासाठी, पाहुण्यासाठी, सगळे सोयरे. संतांचा असं नाही महाराज. का तो वाणीत मांडता येत नाही, का तो बोलता येत नाही, का ते सांगता येत नाही किंवा त्याचं वर्णन होत नाही, तर त्याचं सोपं उत्तर आहे महाराज, तो उपकारच तेवढ्या ताकदीचा आहे. मी तुम्हाला एक छोटासा सांगतो. ज्यानं आपल्यावर उपकार केला ना त्याच्यावर सगळं जग उपकार करतं. पण ज्यानं त्रास दिला, त्रास, त्याच्यावर फक्त संत उपकार करतात. मुक्ताबाईंच्याच मंदिरात कीर्तन आहे. रोजच कीर्तनात ही कथा सांगतो, पण रोज नुसती स्मरणामध्ये मुक्ताबाई येत होती. आज साक्षात मुक्ताबाईंच्या समोर कथा सांगण्याचा योग आहे. विश्वमाऊली ज्ञानोबाराय स्वतःच्या पोटामध्ये भूक लागली म्हणून कधी गावामध्ये बजात नव्हते मधुकरीला. हे आळंदी गाव त्यांना मधुकरी देत नसायचं. विश्वमाऊली ज्ञानोबाराय मधुकरीला जात नव्हते. त्यांना जाताही येत नव्हतं, कारण ते मधुकरी गावातले लोक देत नसायचे. ज्ञानोबाराय स्वतःच्या पोटात भूक लागली म्हणून नाही, दादाला भूक लागली म्हणून सुद्धा नाही, किंवा माझ्या निवृत्तींना दादांना लागली म्हणून सुद्धा नाही, सोपान काकाला भूक लागली म्हणून सुद्धा नाही. पण ऐका ना, माझं 6 वर्षाची मुक्ताबाई बेटामध्ये आहे. ती माझी बहीण आहे आणि तिच्या पोटामध्ये अन्न नाही तिच्या पोटामध्ये. आणि 6 दिवसापासून 6 वर्षाची माझी बहीण उपवाशी आहे. तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्यात, तिच्या पोटामध्ये भूक लागली. म्हणून मुक्ताबाईच्या प्रेमासाठी गावातले लोक देत नसताना सुद्धा ज्ञानोबाराय काखेमध्ये जोडी आली पाहिजे. आताचा जो आळंदीचा घाट बनवलाय ना, त्या घाटाच्या रस्त्यानं ज्ञानोबाराय चालायला लागायचे आणि रस्त्याला चालून गावातल्या लोकांना विनंती करायची, मधुकरी द्याल का, थोडीशी भाकरी द्याल का, थोडंसं पीठ द्याल का, मला नाही खायची बघा, माझ्या काकाला नाही खायची, माझ्या दादाला नाही खायची, फक्त माझ्या बहिणीसाठी म्हणून द्या, माझ्या मुक्ताबाईसाठी म्हणून द्या.
काक्यामध्ये जोडी अडकवलेली असायची. गावातले लोक देत नसायचे का? विसोबा चाटे सांगून गेलेला असायचं, ऐका रे संन्याशाची कार्टी आहेत, द्यायचं नाही त्यांना. विसोबा चाट्याचा धाक असायचा, कोणी माऊलीला देत नसायचं बघा. पण एखाद्या मावशीला ताईला दया यायची. मुक्ताबाईचं नाव पुढे आलं म्हणून तिनं माऊलीच्या झोळ्यामध्ये एका भाकरीचं पीठ टाकावं आणि माऊलीच्या चेहऱ्यावरती हास्य उमलावं की आता माझं नका का पोट भरेना, नका माझ्या दादाचं काकाचं भरेना, पण माझ्या मुक्ताबाईचं पोट भरेल म्हणून काकेतली जोडी घेऊन ज्ञानोबारांनी पुन्हा सिद्ध बेटाकडे त्या रस्त्याला लागावं. तर त्या घाटाला जो आता रस्ता आहे ना, त्या तीर्थावर त्या इंद्राणीच्या काठाला तो विसोबा आडवा यायचा. का रे ज्ञाना, कशाला आलताच गावात? काका माझ्यासाठी नव्हतं आलो काका, काका माझ्या बहिणीसाठी, काका माझ्या बहिणीसाठी आलो काका. दादाला पण नकोय भाकरी काका, माझ्या काकाला पण नकोय बघा. पण माझी मुक्ता आहे ना, 4-5 दिवस झालेच बघा काका, तिच्या पोटात अन्न नाही, मला एवढी मधुकरी नेऊ द्या, एका भाकरीचं पीठ नेऊ द्या. विश्वाच्या माऊलीनं हात जोडावे हो. विश्वाच्या माऊलीनं डोळे उघडून पाहिलं असतं ना तर भस्म झाला असतो हो विसोबा. पण नाही हो, ती जोडी विसोबानं मागून घ्यावी. दाखव किती दिलंय पीठ बघू दे. माऊलीतल्या काकेतली ती जोडी हिसकावून घ्यावी माझ्याकडे बघा. अरे संतांचा उपकार सांगतोय रे हो, आपण करतोय तो उपकार्यावर, संत करतायत तो अपकार्यावर. सांगता का येत नाही, का वर्णनात बसत नाही, का मांडता येत नाही, कळल र ऐका हो. ती काकेतली जोडी हिसकावून घ्यावी, त्या जोडीतलं पीठ मातीमध्ये टाकून द्यावं. माझ्याकडे बघा रे, मातीमध्ये पडलेलं पीठ असं पायानं माती मिक्स करावं. काय वाईट बुद्धी आहे, किती शूद्र बुद्धी आहे महाराज, एवढी वाईट बुद्धी जगात कोणाची नाही रे. ऐका रे, विश्वाच्या माऊलीच्या झोळीतलं पीठ माती मिक्स केलं का तर पायताना माती मिक्स केलेलं पीठ पुन्हा उचलता येणार नाही, त्याची चतकोर अर्धी भाकरी होणार नाही. किती वाईट बुद्धी असेल, ती झोळी फाडून द्यावी, फेकून द्यावी, तिच्यात दगडं भरावी आणि ती सगळी माती मिक्स ते पीठ करावं. ज्ञानोबारांनी ती झोळी काखेमध्ये पुन्हा अडकावी. चालत बेटामध्ये यावं, ताटीचा दरवाजा आतून लावून घ्यावा आणि विश्वाच्या माऊलीने आपलं मस्तक गुडघ्यामध्ये घालून ढस ढसा रडावं. विश्वाच्या माऊलीना ढस ढसा रडावं. आलाय माझा दादा, आणली असेल भाकरी, माझं पोट भरेल, मी माझ्या दादाबरोबर खेळेल, दादा मला काहीतरी युक्ती सांगेल, काहीतरी सिद्धांत सांगेल म्हणून मुक्ताबाई सुकलेल्या चेहऱ्यानं त्या ताटीच्या जवळ यायची. तर ताटीच्या समोर ती फाटलेली जोडी दिसायची, त्याच्यातले दगड दिसायचे. नक्कीच माझ्या दादाला कोणीतरी त्रास दिलाय गड्या, लक्षात यायचं. पण दादा दिसत नाही. ताटीच्या फटीतून बघायची तर ज्ञानदादा आपलं मस्तक गुडघ्यामध्ये घालून रडताना दिसायचा. रडणाऱ्या दादाला मुक्ताबाईनं पाहिलं. 6 दिवसापासून उपवासी असणारी मुक्ताबाई आपले डोळे पुसायची, आपल्या पोटातली भूक बाजूला काढायची आणि 6 दिवसापासून एवढी छोटीशी लहान माझी मुक्ताबाई त्या ताटीतल्या फटीतून ज्ञानोबारांना म्हणायची, दादा, हे दादा, असा नसतो रे दादा योगी, हे दादा असा नसतो रे संत, दादा या सगळ्या कल्पना बाजूला काढा. दादा तुमची जोडी फाडली म्हणून काय रडत असतात का? दादा विसोबानं तुम्हाला त्रास दिलाय म्हणून काय रडत असतात का? दादा तुम्हाला विश्वाची माऊली बनायचंय हो. दादा तुम्हाला या विश्वाचं ज्ञान बनायचंय. दादा या बाहेर. दादा असं रडता येणार नाही. दादा आम्ही तुमच्या समोर रडावं, आम्ही ज्यांच्या समोर रडावं ते मायबाप निघून गेले, आता तुम्ही आमचे मायबाप आहात. आम्ही तुमच्या समोर रडतोय, आम्ही तुमच्या समोर रडलं पाहिजे, आम्ही तुमच्या समोर रडलं पाहिजे, तर उलट तुम्ही आमच्या समोर रडताय. दादा असं रडता येणार नाही. दादा या बाहेर. दादा या बाहेर. दादा मिथ्या कल्पना या बाहेर. दादा तुम्हाला असं रडता येणार नाही. दादा या बाहेर. बोला. तुम्ही तरुणी विश्वतारा, वा वा,
करोनी विश्वताराची उघडा ज्ञानेश्वरा 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 आशादंब अवघे दादा संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याची अंगी दादा विश्वरागे झाले वन्नी संते सुखे व्हावे पाणी. मला असं वाटतं विसोबाची फारच गरज होती. विसोबा जर नसताना कधीच मुक्ताबाई आपल्याला कळाली नसती. बघा काय मुक्ताबाईचा अधिकार आहे. अरे जिथून ज्ञान सुरू होतं ना मग 22व्या वर्षात एक पवित्र ज्ञानोबरांची जर तुम्ही शिकायला घेतली ना. पण आपलं एक दुर्भाग्याचे वाईट वाटतं आपल्या महाराष्ट्रातल्या आपल्या भारत देशातल्या प्रत्येक हिंदूच्या घरात ते ज्ञानेश्वरी निघून गेली. आता हे मोबाईलच आला. अरे रे 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 तिकडच्याने आपल्याला मोबाईल पाठवला आणि आपली ज्ञानेश्वरी ती अमेरिका घेऊन गेली. बघा खोटं वाटेल तुम्हाला. आता एक 2 महिन्यापूर्वी अमेरिकेतल्या त्या व्हाईट हाऊसला तिथं ज्ञानेश्वरी इंग्लिशमध्ये केली आणि आता ती ज्ञानेश्वरी अमेरिकेतले लोक पारायण करायला लागली आणि त्याचं चिंतन घेऊन शोध लावायला लागली. कोण? ती अमेरिका. आणि आता आपल्या लोकांनी घरातून काढून टाकली. पूर्वी माझ्या घरात आजोबांनी मला सांगितलं ज्ञानेश्वरीच्या 5 ओव्या वाचल्या ना बाळा सगळं मिळतंय बघ. ज्ञान होय मुडा अति मूर्ख त्या दगडा वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी राजा. हे आपल्याला शिकवत होता आपला पंजोबा खापर पंजोबा आजोबा. बंद झालं हो निघून गेलं. चला जाऊ दे. आता आपल्याकडे मोबाईल आला. महाराज बाप आता पोराला पहिला मोबाईल घेऊन द्यायला लागला. इतका त्याचा नाद लागला. खरंच सांगतो रे लेकराला देऊ नका मोबाईल. हो नका देऊ. शिकणाऱ्या पोराला अजिबात देऊ नका. मी 2000 तसं मी 1999ला 5 वर्ष पैठणला आणि 11 वर्ष आळंदीला राहिलो. खूप अभ्यास केला. खूप पारायणे केली. खूप गायन शिकलो. खूप पकवा शिकलो. खूप कीर्तनं केली. एवढं करत असताना महाराज एवढा अभ्यास होण्याचं कारण मला वाटतं त्यावेळेला मोबाईल नव्हता. आता मस्त वाटतं अभ्यास करावा पण मोबाईल करू देत नाही. फेसबुक इंस्टा नाद लागला त्याचा. कीर्तनकार कीर्तनात मोबाईल पाहायला लागला. गायक गाता गाता पाहायला लागला. वादक वाजिता वाजिता पाहायला लागला. अहो जाऊन दे आमचं सगळेच पाहायला लागले. परवाच्या दिवशी तर एक नवरा असा मोबाईल खेळता खेळता दुसऱ्याच बाईच्या घरात गेला. बरं जाऊ दे त्याचं चुकलं बा. तो गेला गडबडीत. त्या घरातल्या बाईनं तरी पाहायचं ना माझा एक नाही. ती मोबाईलच खेळत होती. तिला वाटलं माझाच नवरा आहे. तिनं पाण्यास तांब्या नेऊन दिला. माझ्याकडे बघा दोघं मोबाईल खेळायला लागले. तेवढ्यात तिचा ओरिजिनल नवरा आला घरात. अहो ते मोबाईलच खेळत होतं. त्याला वाटलं दुसऱ्याच घर निघालं बाहेर. अरे तुझं ये. इतके आधीर झालेत माणसं. बधीर महाराज नका 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 नका. अरे शिकणाऱ्या मुलाकडे मी 2-3 वर्ष झाले बाबा. एक माझ्या गावातली 2-3 मुलं आळंदीला टाकली.
आणि आत्ता महाराज 2-4 दिवसापूर्वी मी 5-6 कीर्तन मला पुण्यात होती म्हणून आनंदीला गेलो. उगं रात्री गेलो त्यांच्या रूमवर तर पाहत होतं हरिपाठ नाही काकड पाठच नाही महाराज त्यांच्या काही 12 अध्याय नाही त्यांना सागम पण नाही दातीन धाडा नाही का अहो ते नुसते मोबाईलमध्ये आहेत महाराज. चला मला एवढंच सांगायचंय ज्ञानेश्वरी घरात पाहिजे. हो सांगत होती ते मुक्ताबाई दादा ज्ञानेश्वरी लिहायची दादा सांगायची ज्ञानेश्वरी तुम्हाला दादा अनुभव अमृत दादा हरिपाठ दादा याकी दादा बाहेर जीव दाताने चाविली कोणी 32 ताडीली दादा. किती गोड ताटीचे अभंग माझ्या मुक्ताबाईचे बाहेर आले की जे ज्ञानोबारायांसारख्यांना आले ते आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहेत. एक अभंग जर मुक्ताबाईचा शिकला ना तुम्ही ताटीतला तर कधीच तुम्हाला राग येणार नाही, कधीच तुम्हाला क्रोध येणार नाही, तुमच्या जीवनात इतका आनंद होईल ना महाराज कधीच तुम्हाला विक्षेप होणार नाही. का अभंगच तेवढे गोडे दया क्षमा ज्याची अंगी संत तोची जाना जगी. या दादा बाहेर या दादा बाहेर नाही खायची भाकरी दादा मला. तुम्ही जर रडत असाल तर नकोय दादा ती भाकरी. तुम्ही जर बाहेर आलात ना तर पोट भरेल माझं असं म्हणून दादाला मुक्ताबाई बाहेर काढायची. कुठून तरी भाकरी मिळायची तो दिवस निघून जायचा. मांड खाण्याची इच्छा झाली बघा. खानदेशातलं मांड खूप सुंदर असतं. हो मुक्ताबाई म्हणूनच इकडं आल्या मला असं वाटतं. हो मांड खूप छान असतं बघा. इतकं भारी मांड बनवलं जातं ना खानदेशात. मग ते मांड प्रसिद्ध आहे. मांड खाण्याची इच्छा झाली त्याला खापर लागतं म्हणतात. ते खापर आणायला मुक्ताबाई गेली तर खापर सुद्धा मिळू दिलं नाही रे विसोबानं. पीठ लांब राहिलं पीठ खापर सुद्धा मिळू दिलं नाही. आता मांड करण्याची इच्छा अपुरी राहील मुक्ताबाईची म्हणून ज्ञानोबारायांनी ओळखलं. मुक्ताबाई काय पाहिजे म्हटले मांड करायचं होतं रे दादा द्यायचं होतं तुम्हाला तिघांना खायला. दादाला आवडतात ना मांडे. निवृत्तीनाथ दादासाठी बनवायची होती. मग ते सर सगळा स्वयंपाक सगळा रेडी कर मी तुला देतो बघ खापर मी देतो तुला अग्नी म्हणजे कुठून देशील रे दादा. हो ज्ञानोबारायांनी आपल्या पाठीवर दिव्याग्नी जोडला. मुक्ताबाईनं माऊलीच्या पाठीवरती मांड भाजवलं. मांड करतील कसं हे पाहायला सुद्धा आला विसरू. खरा खळ हा आहे. सप्ताह तर होऊ द्यायचा नाही करतील कसा हे पाहायला येतो बघा. असे लई खळ आहेत महाराज. अनुभवाला आम्हाला रोज येतात लई वाईट महाराज इतके दुष्ट खळ करतील कसा ते पण पाहायला येतात. लांबून पाहायला आला खापरच दिलं नाही मी मुक्ता मांड कसं करील पाहायला आला महाराज. लांबून पाहत होतात मुक्ताबाई मांड भाजत होती पाठीवर माऊलींच्या. हाक मारली मुक्ताबाईनं त्याला ए विसोबा काका एवढ्या लांबून काय पाहतात जवळ येऊन बघा. त्याला जवळ बसवलं त्याला आपल्या पंक्तीला बसवलं माझ्याकडे बघा आणि पंक्तीला बसवून माऊलीच्या पाठीवर भाजलेलं मांड मुक्ताबाईनं त्याला वाढलं आणि त्यानं ते मांड खाल्लं आणि तो विसोबा साठी नाही राहिला. मुक्ताबाई त्याची गुरु झाली आणि तो विसोबा नामदेवरायचा गुरु झाला. औंढा नागनाथला जिथं त्याचे पाय नामदेवराय बाजूला मांडतील तिथं भगवान शंकराची पिंड तयार होते. एवढा अधिकार त्याला मुक्ताईने बोध केचरासी केला. मुक्ताईने बोध केचरासी केला. मुक्ताईने बोध केचरासी केला. मुक्ताईने बोध केचरासी केला. तेने नामयाला उदियले तेने नामयाला उदियले. मुक्ताईने बोध केचरासी केला. मुक्ताईने बोध केचरासी केला. हो तेने नाम याला बोधिये तेने नाम याला बोधिये. मुक्ताईने बोध केचरासी केला. मुक्ताईने बोध केचरासी केला. मुक्ताईने बोध केचरासी केला. तेने नाम याला बोधिये तेने नाम याला बोधिये. मुक्ताईने बोध केचरासी केला. तेने नाम याला बोधिये तेने नाम याला बोधिये.
किती गोड प्रमाण मुक्ताईने बोध खेचराशी केला तेने नामयाला बोध येले. नामदेव जाणा मुक्ताबाई त्या खेचराचे गुरु होते. ज्ञानोबराय त्याचे आजी गुरु होतात. ऐका. आणि मग त्याला तो बोध मिळतो. कोणी केलाय बोध? कोणी केलाय हा उपकार? मुक्ताबाईनं ज्ञानोबरायांनी. कुणावर केलाय? ज्यानं भाकरीचं पीठ मिळू दिलं नाही त्याच्यावर, ज्यानं मांड करायला खापरच मिळू दिलं नाही त्याच्यावर उपकार केला. म्हणून संताचा उपकार, संताचा उपकार, संतांचा उपकार सांगावया नाही पार, सांगावया नाही पार, सांगावया नाही पार, सांगावया नाही पार, सांगावया नाही शब्द आहे. अपकार्यावर केला म्हणून संतांचा उपकार वर्णावया नाही, सांगता येणार नाही, बोलता येणार नाही. अपकार्यावर केलाय. रामेश्वर भट्टासारखा तुकोबरायांना देऊसारखा त्रास कोणी दिलाय? गाढवावरून मिरवणूक काढली हो लोकांनी तुकोबरायांची. जिथं तुकोबराय बसायची तिथं स्नान करू दिलं नाही लोकांनी. डोंगरावर गेली तर बाई पाठवली. काय केलं नाही लोकांनी तुकोबरायांसाठी. पण तरी सुद्धा तुकोबरायांनी उपकार जर कुणावरती केला तर देहूगावर केला. धन्य देहूगाव. ज्ञानोबरायांना त्रास दिला आळंदीनं. पाहिलं तर बाटलो म्हणायचे लोक. पाहिलं तर बरं का, बाटलो रे म्हणायचे. आज संन्याशाची मुलं पाहिली, इंद्रायणीचं स्नान करायचे रे. आता त्याच माऊलीला पाहिला इंद्रायणीच्या पलीकडून बारी आहे. 10 लाखाची वारी भरते आता. सोन्याचा मुखवटा, चांदीचा मुखवटा, पितळाचा मुखवटा. ज्याच्याकडे पैसे आहेत ना, ज्ञानोबा माऊली माऊली माऊली. का? अपकार्यावर उपकार केला महाराज. ज्यांनी त्रास दिला म्हणून जे खळांची व्यंकटी सांडो हे विश्वात कुणीच मागू शकत नाही महाराज. जगात माऊली एवढा श्रेष्ठ संत का नाही? त्याचं कारण एवढं आहे की विश्वात नामदेवरायांनी जी मागणी मागितली ना, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, बरं का, ती मागणी सर्वात श्रेष्ठ आहे. का? कारण ज्ञानोबरायांना जास्त आयुष्य मिळावं अशी ती मागणी आहे. कारण ज्ञानोबरायांनी 22 वर्षामध्ये एवढी ग्रंथसंपदा दिली. आणि ज्यानं त्रास दिला, इथं सख्या भावानं बांध कोरला ना आपल्या, तुमच्याकडे बांध कळतो ना, एका रक्तातून एका आईच्या गर्भातून आलेली 2 भाऊ जर बांध कोरला ना, बांध किरण महाराज जन्मभर त्याचं तोंड पाहत नाही भाऊ भावाचं. एक इताचा बांध आहे, एक इताचा. एक इताचा बांध तो जर कोरला तर भाऊ भावाला 1-1 वर्ष बोलत नाही, जन्मभर तोंड पाहत नाहीत रे. त्या विसोबानं भाकरच मिळू दिलं नाही, खापर मिळू दिलं नाही. त्याला आपल्या पंक्तीला बसवलं आणि त्याला आपल्या पाठीवरचं मांड खायला दिलं. संतांचा उपकार. रामेश्वर भट्टानं त्रास दिला, देहूगावानं त्रास दिला. धन्य देहूगाव. त्यांच्यावरच उपकार केला. का? संतांचा उपकार सांगावया नाही पार. महाराज 8.25 काटा केला. लक्षात आलं, आमच्या लक्षात आलं बुवा, वर्णन होत नाही, वर्णन होत नाही, सांगता येत नाही. त्याच्यासाठीच येतात. किती वेळ झालं बोलता. पण संत उपकार करतात हे तुमचं खरं आहे, बरोबर आहे. पण नेमकं संत काय करतात त्याचं स्वरूप तरी आम्हाला सांगा. आणि मग महाराजांनी ते स्वरूप सांगितलं. तुमच्या माझ्यासाठी कळायला अभंगाचं दुसरं चरण. आपणा सारखे करीती करीती, आपणा सारखे करीती, आपणा सारखे करीती, आपणा सारखे करीती करीती, आपणा सारखे करीती, आपणा सारखे करीती.
आपणा सारिखे करीती आपणा सारिखे करीती वर्णन होत नाही, सांगता येत नाही, ते कळालं. अपकार्यावर करतात ते पण कळालं. उपकाराची पद्धत स्वरूप सांगा. मग नाथ महाराज म्हटले आपणा सारिखे करीती. काय करतात म्हटले आपल्यासारखंच बनवतात. असंच एक प्रमाण आणखी आहे. आपणा सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तयार करतात. आपल्यासारखं बनवतात. आपल्या इतकंच योग्यतेचं बनवतात. आपण आषाढीला पंढरपूरला जातो. 2 वर्षात मात्र दुर्भाग्य झालं. आपल्याला एसटीने जावं लागलं. मुक्ताबाईची पालखी आमच्या गावातून जाते. इथून निघाली की मग आमच्या गेवराई मार्गे बीड मार्गे अशी पुढं पंढरीकडे जाते. खूप गोड भजन करत जातात दिंड्या. आता आमचे विशाल महाराजांचे ते काकडा गाजलेलाच खूप गोड. त्यांच्यानंतर मी पण म्हणतो तो काकडा खूप गोड आहे महाराज. अशा वारकरी चालत म्हणत 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 त्या दिंड्या जातात बघा. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम 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 श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. गोड असतं. विशाल महाराज, उमाकांत महाराज, दिलाधर महाराज, आता प्रमाण म्हटलेले महाराज, पाटील महाराज, उद्धव महाराज असे जुने चालकरी त्याला चाल लावत असतात. दिंडीमध्ये भजन असताना अशा दिंडे भजन करत आपण जातो बघा. पंढरपूरला आपण गेलो की बारेला लागतो. दर्शन करत आलो की आपल्याला पहिलं दर्शन कोणाचं मिळतं मंदिरात? माहिती आहे तुम्हाला? पांडुरंगाचं अजिबात मिळत नाही. पहिलं दर्शन एका 750 वर्षापासून साखल दंडानं एक झाड बांधून ठेवलेलं आहे. त्या झाडाच्या फांदीला आपलं कपाळ लागतं. मग देवाच्या पाया. त्या मुलीचं नाव कानोपात्र आहे. त्या झाडामध्ये ती समाधी आहे. जशी इथं आपल्याकडे मुक्ताबाईंची अंतर्धान समाधी आहे. वीज कडाडली ना, प्रमाणच दिले तुम्ही. कडाडलेली वीज निरंजनी जेव्हा, आणि मुक्ताबाई अंतर्धान झाल्यानं तसं त्या झाडामध्ये कानोपात्रीची समाधी आहे. आपणा सारिखे करीती याती कुळ नाही चित्ती. जातीचा कुळाचा विचार न करता आपल्यासारखं संत कसं बनवतात लगेच कळेल बघा. 5च मिनिटात कळेल तुम्हाला. 16.5 वर्षाचं वय होतं त्या मुलीचं. इतकी छान होती ना दिसायला. सुकलेल्या कमळाच्या फुलाला जर त्या कानोपात्रेचा हात लागला तर कमळ उमलायचं महाराज. पान जर खाल्लं तर तिच्या गळ्यातून दिसायचं म्हणतात. अतिशयोक्ती अलंकारात वर्णन केलं. इतकी छान. आपल्या बायकासारखी नाही डांबरी मेनकाबडी काळी बेंद्री. ती आपली पाती कावडा चालली भिताडाकडे ती आपली. एक डोळा एकना किदर बी देखना असले नाही. इतकी छान होती महाराज. सुकलेलं कमळ ओमलावं अशी तिची त्वचा होती बाबा. पण तिचं दुर्भाग्य असं होतं बघा. बापण जाणे तत्वता माता दावणे सर्वथा. आई माहिती होती बघा. माझ्याकडे बघा. बोलू दे माझ्याकडे बघा. आई माहिती होती, बाप माहिती नव्हता. आई माहिती होती पण बाप माहिती नव्हता. वेश्याची मुलगी आली रे, वेश्याची मुलगी आली रे. समाज तिला नाव ठेवत होता. सहन झालं नाही. नामदेवरायचं कीर्तन वाळवंटामध्ये चाललं होतं. त्या कीर्तनाला ज्ञानोबा टाळ घेऊन उभे होते बघा. मला असं वाटतं हे शिकलं पाहिजे हो आपल्या लोकांनी. टाळ घ्यायला कोण होता? आप्पा महाराज. विश्वाची माऊली होती. नामदेवरायचं कीर्तन होतं. 2च अभंगावर कीर्तन आलं ना विशाल महाराज. घेत नाही तो काही लोक टाळ. याचं खूप वाईट वाटतं महाराज. असं नसतं महाराज. टाळ घेतला पाहिजे. मला आनंद वाटतो आमच्या विशाल महाराजांचा.
मी बऱ्याच वेळेला पाहतो असे अनंत आमचे महाराज आहेत, महाराष्ट्रभर कीर्तन करतात, वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करतात, पण निराभिमानी वृत्तीनं साखरे महाराजाचं काय आणि एखाद्या साध्याचं काय किंवा नवीन कीर्तनकार काय आणि आजच करायला लागला असा काय, त्याच्याही कीर्तनात आमची ही मंडळी टाळ घेऊन उभी राहतात. ज्ञानोबाराय राहू शकतात तर आपलं काय महाराज. विश्वमाऊली टाळ घेऊन उभे होते. जनाबाई म्हणत होती, ज्ञानदेवा बोला अभंग, नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. जनाबाई म्हणत होती म्हणा अभंग. आणि अशा सोहळ्यामध्ये ते कीर्तन कानोपात्रीनं ऐकलं आणि ज्ञानोबारायांच्या पायाला आपलं मस्तक लावलं. साधकाचा माय बाप दरुषण हरे ताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. ओ ज्ञानोबा ज्ञानी यांचा शिरोमणी. माऊली तुम्ही कोण आहात? माऊली तुम्ही रेड्याच्या मुखातून वेद बोलू शकता. माऊली स्त्रीचा तो केला पुरुष उभा, तुम्ही स्त्रीला पुरुष बनवू शकता. माऊली माऊली तुम्ही भिंत चालू शकता ना. माऊली मी तर एक अपवित्र कुळात जन्माला आली. माऊली मी तुमचे पाय धरले. बघा रे संत काय करतात, कोणता उपकार आहे संताचा कळून जाईल रे. पायाला मस्तक लावले. माऊली सांगा मी का अपवित्र कुळात जन्माला आली, मला आई माहिती आहे बघा, बाप माहिती नाही. सांगा ना ज्ञानोबा माझा कशानं उद्धार होईल, सांगा ना माऊली. माऊलीनं सांगितलं, पोरी पांडुरंगाच्या मंदिरात जा, पायामध्ये घुंगर बांध, गळ्यामध्ये विना घे, हातामध्ये चिपल्या घे आणि पांडुरंगाचं मंदिर तेवढं भजन करूस तर सोडू नको. एवढ्या शब्दावरती विश्वास ठेवला. विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्यांचे. सोमनाथ भाऊ ती पोरगी पांडुरंगाच्या मंदिरात आली आणि हातामध्ये चिपळ्या, गळ्यामध्ये विना घेऊन माऊलीच्या शब्दा खातीर मंदिरात नाचायला लागली. विठ्ठल माझा 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 माझा. गोड चाली लावायची. मारवा मल्हार भीमपलास आवाज बसलाय बघा, नाही तर खूप चाली म्हणत असतो. अशा भरपूर चाली म्हणायची, गोड त्या रंगामध्ये रंगायची, फार म्हणायची महाराज. इतके गोड म्हणायची. तिचं गाणं, तिचं दिसणं, तिचं ते नाचणं लोकांना आवडायला लागलं महाराज. लोकांची आवड आहे महाराज. विशाल महाराजांच्या चाली लोकांना आवडतात. विशाल महाराजांचा मुक्ताबाईचा जप महाराष्ट्रात काय देशात का गाजला, साखरे महाराजांचे कीर्तन का गाजतायत, त्याचं कारण लोकांची आवड आहे ती महाराज. असं काही लोकांना आवडतं ते. हो खूप आवड आहे महाराज. लोक जमतात तशी तिला पाहायला लोक यायची. काय मुलगी गाते, काय मुलगी नाचते. पण त्यावेळेला पंढरपूर हे कर्नाटक राज्याच्या ताब्यात होतं. बिदरकडे, आपल्याकडे नव्हतं बरं, महाराष्ट्रात नाही, तिकडे होतं बिदरकडे. आणि त्या बिदरच्या बादशहानं कर वसूल करायला आल्यानंतर ती नाचणारी मुलगी पाहिली. इतकी सुंदर दिसणारी मुलगी मंदिरात काय नाचते, तिथं आपल्या दरबारात नाचली पाहिजे. तिला आपण बक्षीस देऊ, तिला काय पाहिजे ते देऊ, आपल्या दरबारात तिला नाचायला घेऊन या. असे पकडण्याचे आदेश त्याचे काढले. कुणाची मुलगी आहे सगळं माहिती पडलं आणि पकडणारे अशी येणार नाही म्हणून तिच्या मागं लागले. तिच्या कानावर बातमी आली बा की मला आता राजा पकडून घेऊन जाणार आहे. मला तर माऊलीनं सांगितलंय मंदिर सोडायचं नाही आणि मला आता राजाच्या दरबारात नाचावं लागेल. म्हणून पोरगी पुढे पळाली, पकडणारे मागे, पोरगी पुढे, पकडणारे मागे. ऐका रे हो, शेवटी पकडणारे येताना पाहिले. आपलं मस्तक देवाच्या पायावरती मांडलं त्या मुलीनं. आणि जसं मस्तक देवाच्या पायावरती मांडलं ना, तसं आपला प्राणच देवाला देऊन टाकला. जसा प्राण दिला ना तसं लोटलं लोटणाऱ्यानं परतच खाली पडलं. पकडणारे गेले निघून. कुणाची मुलगी आहे देवाच्या पायावर जीव दिलाय? सगळे ब्राह्मण गोळा झाले. एक ब्राह्मण देवा म्हटलं ती वेश्याची मुलगी आहे, तिला मंदिर राजा बाहेर काढा. एक जण म्हटले तिची माती वळवंटात करा. एक जण म्हटले जे यादी सुरू झाली मंत्राची म्हणतात. एक जण म्हटलं देवाला प्रायचित्त द्यावं लागेल. देवाला हो, वेश्याच्या मुलीनं पाठवलंय. तिचं कुळ आपल्याला माहिती नाही, आई माहिती म्हणतात, बाप माहिती नाही. जा बाहेर काढा यादी लागली. सगळे ब्राह्मण त्याच्यात एक अनंत शास्त्री होते. म्हटलं असलं काय सांगता, मुलीनं देवाच्या पायावर जीव दिला ती काय सामान्य आहे का? असं काय करू नका. आज रात्रभर प्रेत मंदिरात ठेवा. तिच्या शेजारी मी झोपतो आणि देव जे सांगेल ते करतो. पूर्वीच्या काळातल्या साधूला देव बोलत होता, कारण रुपये कधी त्यांनी घेतला नव्हता. आमच्यासारखे आपके नव्हते, ते ओरिजिनल होते. मधल्या गाभारात प्रेत ठेवलं, शेजारी अनंत शास्त्री झोपले बघा. आणि रात्री 2 वाजता आश्चर्य घडलं. विटेवरच्या अनंतानं झोपलेल्या अनंताला आवाज दिला, हे अनंता रे, हे अनंता रे, हे अनंता,
तुझं मी सांगत असे अनंता पाहे पा कान्हो पात्रा पवित्रा अनंता या मुलीसारखी पवित्र वस्तू जगाच्या बाजारात नाही. माझ्या मंदिरात माझ्या उजव्या हाताला हिची समाधी बांधा. उजव्या हाताला समाधी बांधली. समाधीवरती एक झाड उगवलं. 750 वर्ष झाले. प्रत्येक माणूस जातोय झाडाचं दर्शन घेतोय मग देवाचं घेतोय. कधी विचारलं ना तुम्ही त्या कान्होपात्रेला का ग कान्होपात्रे देवाच्या पायावर जीव दिला म्हणून तुला मंदिरात जागा आहे का? तर ती कान्होपात्रा म्हणते धन्य कान्होपात्रा धन्य भेटी झाली रे झाली रे झाली भेटी झाली भेटी झाली भेटी झाली भेटी झाली ज्ञानदेवा भेटी झाली ज्ञानदेवाची भेटी वाह गायक वाह शाबाश काय झालं भेटी झाली ज्ञानदेवाची गे म्हणून यारना विश्व माऊली भेटले त्यांच्या पायाला मी स्पर्श केला आणि माऊलीनं मला सांगितलं पंढरपूर सोडायचंच नाही. आणि माऊलीच्या वाक्यामुळे संत वचनामुळे माऊलींच्या संगतीमुळे मला थोडीशी संगत घडली. त्यांनी तो विचार दिला. त्या विचारामुळे आज मी धन्य झाले. माझं दर्शन घेतात आणि मग देवाच्या दर्शनाला जातात ना. कारण काय आपणा सारी खे करीती आपणा सारी खे करीती आपणा सारी आपणा सारी खे करीती जाती कुळ नाही चित्ती याती गुण नाही चित्ती जय हो विठोपार कुमारी विठोपार
कुमारी पार कुमारी ओ पार कुमारी पार कुमारी ओ 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 पार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी संतांचा उपकार वर्णावया नाही पार. आपणा सारिके करीती काय करतात याती कुळ जाऊ द्या, आता जातीचं राहू द्या बाजूला. जिथं कुळच माहिती नाही, जिला बापच माहिती नाही, ती जवळ आली तर ज्ञानोबाराई एवढी पवित्र झाली. तिचं दर्शन आहे. ज्ञानोबाराईच झाली महाराज. आपणा सारिके भिंत संगतीत आली तर 10 लाख लोक. आता कार्तिकीला परवानगी भेटली महाराज. आता आळंदीला गेले ना 5-6 लाख लोक, तर 6 लाखातले 3 लाख लोक दिगंबर दादा माऊलीच्या समाधीला बारी लागतात आणि उरलेले 3 लाख भिंतीला तिची माती आपल्या कपाळाला, आपलं कपाल त्या भिंतीला. महाराष्ट्रातला वेदांत केसरी गायन, कीर्तन केसरी गायन, गायक गायन, वादक गायन, विशाल महाराज गायन, साखरे महाराज गायन, कोणता महाराज जाऊ द्या, भिंत आली की रामकृष्ण. कुणाला प्रदक्षिणा मारतोय भिंतीला. हो बाया माणसं भिंतीला हात कुंकू वाहतात. तुमच्या गावाने कमी भितड आहेत का? गावात कमी भितड आहेत का? लावा बरं उद्यापासून. लोक म्हणतील जाऊ द्याला औरंगाबादला बराळे वेड्याचं हॉस्पिटल आहे तिकडे जाऊ द्या म्हणतील. का? भिंतीला रामकृष्णारी म्हटलं जातं. का? भिंत बसण्याच्या निमित्तानं संगतीत आली. आपणा सारिखी करीती. अहो रेडा चालण्याच्या निमित्तानं संगतीत आला. आपणा त्या रेड्याची समाधी आहे महाराज आळ्याला माझं वार्षिक कीर्तन असतं विशाल बाबा, सप्ताह करतो आम्ही तिथं. रेड्याची समाधी महाराज. अहो प्रत्येक महाराज कोणी येऊ द्या त्याच्या दर्शनाला बारी लागली महाराज. पुढचं काय महाराज? अहो हजारो तुमच्या माझ्यासारखे रेडे बारीला आहेत. कोणाचं दर्शन घेतात? रेड्याचं. कोण? माणसं. अहो माणसं कपाळ लावतात. का? संगतीत आला, रेडा नाही राहिला, ज्ञानदेव झाला. पण सारिखी करीती. संतांच्या विचारात आलं की संत उपकार करतात, आपल्यासारखं बनवतात. 8:30 वाजून गेले बघा. हे असं संतांचं चरित्र असं आहे महाराज बरं का. हे किती का वेळ सांगा, ते सांगणाऱ्याला पुण्य लागतं ना ऐकणाऱ्यालाही पुण्य लागतं. हरपली आपण पिपावे ते संता, ते पाहता किवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. म्हणून सारखं मुक्ताबाई सांगा, सारखी ज्ञानोबा सांगा, सारखी कानोपात्रा सांगा, कंटाळा येणार नाही. लोक ऐकतच राहतील. ऐकणाऱ्यालाही पुण्य लागेल, सांगणाराही पुण्य लागेल. का? कारण विश्व माऊली आणि माझी मुक्ताबाई 4ही भावंड यानंच कृपा करतात. माऊलीनं लिहूनच ठेवलंय ना, तेही प्राणा परवते आवडती मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिते. विशाल महाराज तुमचा आवाज गाजलाय, तुमचं नाव गाजलंय. आता का माहितीये का? तुम्ही संत चरित्र गाताय. देवाची आवड आहे महाराज. देव त्यालाच मोठं करतो जो संत चरित्र गात असतो, म्हणत असतो, बोलत असतो. त्याचं वाऱ्या हाती माप चालतं बघा. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. त्याला व्हॉट्सअपची गरज नाही, त्याला फेसबुकची गरज नाही, त्याला जाहिरात करण्याची गरज नाही. कीर्तिमुख त्याचे नारायण, विश्वाचा मालक त्याचा प्रचार करतो. फक्त एक करा, आत्ता जे सांगितलंय ना हे संत चरित्र रोज ऐकत जा. रोज सांगतोय, वेळ संपला बघा. होत राहतील कीर्तन, पुन्हा आठवण करून द्या. राहिलेले पुन्हा मला त्या चरणातल्या 2-4 कथा राहिल्याच बरं का माझ्या. पण खरंच आपणासारखे करते या पदावर एक कथा आहे, ती मी पुन्हा सांगेल तुम्हाला. ही कथा मात्र घरी घेऊन जा. संतांनी केलेला उपकार घेऊन जा. ज्ञानेश्वर सगळ्यांनी 2 हात वर करा. सगळ्यांनी 2 हात वर करा. सगळ्यांनी थोडस आपण थोडसा. श्री ज्ञानदेव श्री मुक्ताई, श्री ज्ञानदेव श्री मुक्ताई. बोला ज्ञानदेव भजन आहे. मुक्ताई श्री ज्ञानदेव श्री मुक्ताई. श्री ज्ञानदेव श्री मुक्ताई, श्री ज्ञानदेव श्री मुक्ताई. बोला श्री ज्ञानदेव श्री मुक्ताई, श्री ज्ञानदेव श्री मुक्ताई.
जय जय लीलाधिकार फुला तुका म्हणे ज्ञानेश्वर पापायापैकी करा ज्ञानदेव सगळ्यांनी खाली बसून घ्या. रामकृष्ण हरी. संतश्रेष्ठ आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या 725व्या अर्थात सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाच्या समाधी वर्षानिमित्त वैशाख वद्य दशमी ते वैशाख वद्य दशमी म्हणजे 724वा समाधी सोहळा ते 725वा समाधी सोहळा असा वर्षभराच्या सप्ताहाचं नियोजन संस्थांच्या अध्यक्षांनी, संस्थेचे पालखी सोहळ्याचे प्रमुख आणि सर्व मंडळी विश्वस्तासहित करायचा मानस त्यांच्या मनामध्ये आला आणि त्याला या फड परंपरेची सेवा करणारे आमच्यासारखे महाराष्ट्रातले सगळेच फडाचे पाईक, कारण शिंप्याचा पोर एक खिडिया नामातेने सतत फळ जागविला. आद्य फळकरी नामदेवराय आहेत आणि त्या आद्या फळकऱ्यांचे आजेगुरु मुक्ताबाई आहे. त्यामुळे आपण या फळाचं पाईक असल्यामुळे इथं सेवा झाली पाहिजे म्हणून महाराष्ट्रातले सगळे ज्या फड पद्धती ज्यांनी आतापर्यंत सांभाळल्या त्या परंपरेचे सप्ताह इथं चालू आहेत. काही दिवसापूर्वी झेंडूजी महाराज बेडीकर परंपरेचा, दिगंबर महाराज चिनावलकर मठाचा, अगदी सद्गुरू सखाराम महाराज संस्थान इलोरेकर महाराजांचे वंशसुद्धा इथं बसलेले आहेत. अशी महाराष्ट्रातली बरी मोठी यादी सांगता येईल. त्या सगळ्याच फळाचे सप्ते होत असताना आमच्यासारखी मुक्ताबाई फळाची पाईक असलेली सामान्य मंडळी यांच्यासुद्धा मनामध्ये विचार आला की आपण इथं काहीतरी सेवा रुजू केली पाहिजे. म्हणून या सप्ताहाचं नियोजन झालं. या सप्ताहामध्ये ज्यांची मोलाची साथ आम्हाला सगळ्यांनाच मिळाली, अगदी साऊंडसहित असे आदरणीय हरिभक्तपरायण सोमनाथ महाराज हिवाळे ते सुद्धा आज आलेले आहेत. आणि या सोहळ्यामध्ये ज्यांच्या आतुरतेनं आपला परिसर संपूर्ण विदर्भ, खानदेश, मराठवाडा आणि मध्य प्रदेश आम्हाला लागू आहे, या 4 भौगोलिक प्रदेशातून इथं उपस्थिती जरी गाभाऱ्यात कमी दिसत असली तरी लाईव्हच्या माध्यमातून आम्हाला होत असलेल्या महाराजांच्या कीर्तनाबद्दलची आतुरता ती सगळ्यांना दिसून आली. आदरणीय हरिभक्तपरायण या महाराष्ट्रातलं सगळ्यांना सुपरिचित असलेलं नाव, आमचे मित्र आणि एक वारकरी नेतृत्व महाराष्ट्रातल्या उद्याच्या तयार होणाऱ्या कीर्तनकारांना आणि महाराष्ट्रामध्ये साधनेला लागलेला वारकरी संप्रदायाच्या सर्व प्रवाहित तरुणांना एक आदर्शवत व्यक्तिमत्व आदरणीय हरिभक्तपरायण अक्रूर महाराज साखरे, गेवराई, बीड. मला आनंद वाटतो सांगायला. लोक म्हणतात की खूप पैसे घेतले जातात, खूप कीर्तनं केली जातात, पण आवर्जून मला मुक्ताबाईच्या समोर साक्षीनं सांगावं वाटतं, 1 रुपया न घेता, पाकिट कीर्तनाचं न घेताना सुद्धा अक्रूर महाराज कीर्तन करतात हे समाजाला कळालं पाहिजे खऱ्या अर्थाने. ज्या वेळेला सोमनाथ भाऊंनी नाव सांगितलं त्यावेळेला महाराजांनी एका सेकंदात होकार दिला आणि त्यांनी मुक्ताबाईची सेवा रुजू केली. आईसाहेबांची सेवा खूप चांगल्या पद्धतीने महाराजांनी केली. संत चरित्रामध्ये त्यांचं भलं मोठं नाव आहेच. आपल्याला सगळ्यांना वेळ कशी झाली कळालं सुद्धा नाही. मी मुक्ताबाई फड परंपरेच्या वतीने, माझ्या वतीने आणि संस्थेचे अध्यक्ष आदरणीय भैयासाहेब, पालखी सोहळा प्रमुख गुरुवर्य बाबा, दोन्ही मंदिरचे व्यवस्थापक यांच्या वतीने आणि सोमनाथ भाऊंच्या वतीने महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. मुक्ताबाईंनी त्यांना उदंड आयुष्य द्यावं. शक्तीचं अधिष्ठान असलेल्या मुक्ताबाईंनी महाराजांना भरभरून द्यावं. त्यांच्या परमार्थिक साधनेला कोणाची दृष्ट लागू नये इतकं आईसाहेबांनी त्यांना द्यावं. आणि महाराज, मी तर असं म्हणेल, तुम्ही 1999 पासून केलेल्या या महाराष्ट्रभराच्या प्रवासाचं फळ म्हणजे हे कीर्तन आहे. का तीर्थे जये त्रिभुवनी घडती तया समुद्रावगानी. एक समुद्राचं स्नान म्हणजे जगातल्या सगळ्या तीर्थाचं स्नान आहे. का अमृत रसास्वादनी रसू सकळ. ज्ञानोबाराय बोलतात,
सगळ्या जगातल्या तीर्थांचं स्नान एका समुद्रामध्ये आहे. सगळ्याच रसाचं सार एका अमृतामध्ये आहे. तसं इतर केलेल्या पारमार्थिक साधनेचं सार म्हणजे मुक्ताबाईंची सेवा आहे, ज्ञानोबाऱ्यांची सेवा आहे. आणि ती चारही भावंडांच्या सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षामध्ये आपल्याला अनुभवायला मिळते. आपण नशीबवान आहात, पुण्यवान आहात. माझा तो वैयक्तिक हेतू हाच होता सोमनाथ भाऊ, की आपली सगळी जी महाराज मंडळी प्रवास करता रात्रंदिवस, आता महाराज आता नाशिकला जाणार आहे, या सगळ्या मंडळींना मुक्ताबाईच्या चरणाजवळ सेवा. आम्ही हजारो लोकांमध्ये बोलत असू, लाखो लोक आमचं कौतुक करत असतील वगैरे वगैरे, तो भाग निराळा. आपण सगळे फिरतो त्यावेळेला खूप लोक कौतुक करतात, पण मुक्ताबाईंनी कौतुक करावं, आईसाहेबांनी त्यांच्या चरणाजवळ आपली सेवा रुजू करून घ्यावी. मला तर असं वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येक कीर्तनकाराने निदान अशी आपली वाणी ठेवावी, इतकी त्या वाणी तिची पवित्रता जोपासावी, की मुक्ताबाईंना ज्ञानोबाऱ्यांना आपल्याकडे पाहताना आनंद वाटला पाहिजे. आपण त्यांच्या समोर कीर्तन करू शकलो पाहिजे, इतकी पात्रता सेवेनं कम व्हावी. त्यांच्या पुढे जाऊन जर आपली मान खाली वाकत असेल, आपली नजर खाली पडत असेल, इतकं आपलं वागणं चुकीचं असेल आणि इतकं समाजाकरता आपण खालच्या दर्जाचं हसण्याकरता बोलत असू, तर मला असं वाटतं मुक्ताबाई ज्ञानोबाऱ्या आपली सेवा कधी स्वीकारत नाही. महाराजांची सेवा मुक्ताबाईंनी स्वीकारली आणि महाराजांना निश्चित पुन्हा एकदा धन्यवाद देतो. मोठी मोठी मंडळी आज सेवेकरता आहेत. आज ज्यांचं सकाळच्या सत्रामध्ये अन्नदान होतं ते आज संध्याकाळी ज्यांचं अन्नदान आहे ते ग्रामस्थ मंडळी बोरखेडा, सकाळी ज्यांचं अन्नदान होतं ते ग्रामस्थ मंडळी सुडे, प्रल्हाद महाराजांच्या गावचं अन्नदान होतं. उद्या सकाळी ज्यांचं अन्नदान आहे ते संपूर्ण हिवरे ग्रामस्थ इथं उपस्थित आहेत. आणि उद्या संध्याकाळी ज्यांचं अन्नदान आहे ते निंबोराशीम तिथलीसुद्धा मंडळी इथं आलेली आहेत. आज दिगंबर महाराज संस्थेचे अध्यक्ष आदरणीय नरेंद्र भाऊ नारखेडे उपस्थित आहेत. हिवरा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय शिवाजीराव पाटील उपस्थित आहेत. हिवऱ्याचे आता विद्यमान उपसरपंच आमचे मित्र रविभाऊ पाटील उपस्थित आहेत. बरीच महाराज मंडळी इथं उपस्थित आहे. त्यामध्ये एक आदरानं नाव घ्यावं वाटेल, आपल्या यावल तालुक्याचं भूषण आमच्या मुकेश भाऊंचे बंधू, आमचे मोठे बंधू आदरणीय गोकुळ पाटील हे PSI आहेत. आणि एक PSI आपल्या कीर्तनाला संपूर्ण कीर्तन पुढे बसून ऐकतोय. खरं म्हणजे त्यांचं कौतुक केलं पाहिजे. खूप इथं महाराज सगळीच मंडळी, आमच्या मुक्ताईनगरचे तहसीलदार आमच्यासोबत वारीला असतात, म्हणजे त्या बाबतीत आम्ही नशीबवान आहोत. ही मोठी मोठी माणसं आहे. पण आमचे बाबा कळमोदेहून आलेले आहेत, आदरणीय मुकेश महाराज आले, उमाकांत महाराज, सगळीच महाराज मंडळी, मामा आले. या सगळ्यांबद्दल किरण महाराज आहेत. आणि विशेष आज महाराजांबरोबर आलेले आदरणीय हरिभक्त परायण आप्पा महाराज कुडुळे उपस्थित आहेत, ज्यांनी गोड पखवाज वाजवला. आपण जोरदार टाळ्यांनी महाराजांचं एकदा स्वागत करावं. महाराजांचे छोटे बंधू, मला त्यांचा परिचय आजच झाला खरं म्हणजे, आदरणीय हरिभक्त परायण महादेव महाराज साखरे महाराजांचे बंधू ते सुद्धा आलेले आहेत. मी महाराजांच्या गावला गेलो, एकदा मला गाडीचा त्रास होता, मी आपल्याच गाडीत आलो होतो भाऊ तुळजापूरला. त्या दिवशी महाराजांनीच आमच्या गाडीची पूर्ण व्यवस्था केली. महाराजांचं नाव सांगितलं तर इतकं प्रेम त्या सांगणाऱ्यालाही त्या काम करणाऱ्यालाही झाला. म्हणजे पारमार्थिक साधना महाराष्ट्रभरात करताना दिसते, पण महाराजांनी महाराजांच्या गावामध्ये जे पारमार्थिक नैतिक वजन कमवलं आणि ते या वारकरी आचारसंहितेच्या भरोशावर कमवलं. निश्चितच महाराजांना खूप धन्यवाद आहेत. मी आदरणीय दिगंबर महाराज संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र भाऊ यांना विनंती करतो की आपण आईसाहेबांची प्रतिमा देऊन, श्रीफळ देऊन, आईसाहेबांचा फोटो आहे आणि श्रीफळ आहे. उद्या महाराजांचं ज्या गावाला कीर्तन आहे, आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत, त्यांना स्तुती आवडणार नाही, पण वस्तुस्थिती समाजाला सांगितल्याशिवाय कळणार नाही म्हणून सांगतो. गेल्या 4 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी एक केशवगीर सोनगीर गोसावी नावाचा पोरगा ऐन 30च्या वयामध्ये देशाकरता शहीद झाला. त्याची अवस्था काय, महाराजांचं कीर्तन यूट्यूबला तुम्ही ऐका. त्यावेळेला केशवगीर सोनगीर गोसावी, बापाला हात नाही, गरिबीची परिस्थिती, गोसावी समाज म्हणजे अल्पसंख्याक समाज, तो पोरगा देशाकरता शहीद झाला. संपूर्ण गावकऱ्यांनी, नाशिक जिल्ह्यातल्या लोकांनी एक सप्ताह 3 दिनी कार्यक्रम आयोजित केला. त्या 3 दिवसामध्ये पहिलं कीर्तन महाराजांनी केलं, दुसरं कीर्तन मी केलं, तिसरं कीर्तन गुरुवर्य रामभाऊ महाराज राऊत यांनी केलं. आणि तिथं संपूर्ण नाशिक जिल्ह्यातली लोक होती. महाराजांनी त्या केशवगीर, ऐका लक्ष देऊन, त्या केशवगीर सोनगीर गोसावी नावाच्या शहीद झालेल्या पोराच्या पत्नीला महाराजांनी स्वतःला, महाराजांना बहीण नाही, त्यांनी भगिनी मानलं. 25,000 रुपये तेव्हा दिले. भारीत भारी साडी दरवर्षी त्या महिलेला घेऊन जातात.
इथून उद्या सकाळी तिथं कीर्तनाला जाणार आहे. म्हणजे नुसते कीर्तनकार पैसे घेत नाही तर त्याच्या पाठीमागे काय करतात याचासुद्धा अभ्यास आपण केला पाहिजे. अक्रूर महाराज का आवडतात, अक्रूर महाराज लोकांना का आवडतात, अक्रूर महाराजांचं लोक का ऐकतात, त्याच्या पाठीमागे कारण आहे. कोणाची उंची सहज वाढत नाही. उंची वाढण्याकरता पायाखाली खूप काही घ्यावं लागतं आणि पायाखाली जे घ्यावं लागतं ते इथं सांगावं लागत नाही किंवा ते दाखवावंही लागत नाही. पुण्य हे झाकलं पाहिजे आणि पाप उघडं केलं पाहिजे. चांगला शेतकरी आपलं बी कधी उघडं ठेवत नाही, तो त्याच्यावर माती घालतो. नशी पांघरून घालणारी ही मोठी रत्न वारकरी संप्रदायातली आहेत. त्यांना खूप खूप धन्यवाद आहे. सोमनाथ भाऊ हे तर कोण येतो घरा आमुच्या कशाला, काय ज्याचा त्याला नाही धंदा. पण सोमनाथ भाऊचं विशेष प्रेम आणि त्या प्रेमाचं पाठबळ या सप्ताहाला लागल्यामुळे ही सगळी मोठी मोठी माणसं आली नाही तर आम्ही फार छोटी माणसं आहोत. आणि मुक्ताबाईजी इथं सेवा आहे. मी विनंती करतो आदरणीय हरिभक्त परायण आप्पा महाराज कोडोळी यांना की आपण आपली प्रतिमा घ्यावी. हिवऱ्याचे माजी सरपंच शिवा पाटील आणि विद्यमान उपसरपंच आदरणीय रविभाऊ पाटील यांनी दोन्हींनीही महाराजांना ती प्रतिमा द्यावी. थांबा भूषण महाराज, रविभाऊ या 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 बरं बरं, ते पायाचा त्रास. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदे आदी शक्ती मुक्ताबाई की. इथं कोलाडीवरून भरपूर मंडळी कार्यक्रमाला आलेली आहे, निमखेडून आलेली आहेत. सगळ्यांबद्दल कृतज्ञता समर्पित करतो. एक विनंती अशी आहे सगळ्यांना की आपण आपल्या परिसरातल्या टाळकऱ्यांना, वादकांना, गायकांना, ऐकणाऱ्यांना सगळ्यांना सांगा की मोठी मोठी मंडळी आहेत, शक्य झालं तर या. आपण ऑनलाईनच्या माध्यमातून तो बघतच आहात, पण शक्य झालं तर आईसाहेबांच्या दरबारामध्ये सेवा चालू आहे. या परिसरात भरपूर ठिकाणी कार्यक्रमसुद्धा चालू आहेत आणि ही दरमहा येणारी इथं सेवा करणारी स्थानिक मंडळी आहे. त्यांच्या सप्ताहामध्ये, यांच्या या पवित्र उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होतो आहे. उद्या ठरलेले कार्यक्रम वेळेत होतील. गुरुवर्य बाबासुद्धा भरपूर प्रवास करून आले. मला वाटलं आज येतात नाही येत. पालखी सोहळा प्रमुख मुक्ताबाईजी पुजारी आणि आमच्या फडाचं वैभव, आमच्या फडावरती हे जे वैभव निर्माण झालं, या वैभवाचे खरे निर्माते आईसाहेबांचा हा फड आणि ही सगळी तरुण मंडळी ज्यांनी इथं निर्माण केली असे गुरुवर्य हरणे बाबा उपस्थित झाले. मी महाराजांनाही विनंती करतो की आपण पुढे यावं. उद्या सकाळी 5 ते 6:30 काकडा होईल, विष्णू सहस्रनाम होईल. त्यानंतर बरोबर 10 वाजेला गाथा भजन होईल. दुपारच्या सत्रामध्ये श्रीमद भागवत भावकथा होईल, हरिपाठ होईल आणि सायंकाळी हरिभक्त परायण विष्णू महाराज सास्ते, राजूर गणपती यांचं कीर्तन होईल. मी विनंती करतो की सगळ्यांनी या कीर्तन श्रवणाचा अवश्य लाभ घ्यावा. आपल्या कार्यक्रमाला आलेले PSI आदरणीय गोकुळ पाटील मुकेश भाऊंचे बंधू आहेत. मी विनंती करतो आपण आईसाहेबांचा प्रसाद, श्रीफळ आणि फोटो हा सत्कार नाही पण हा प्रसाद आहे, आपण तो प्रसाद स्वीकारावा. मी आदरणीय महाराजांना विनंती करतो की आपण अक्रूर महाराज साखरे यांना विनंती करतो की आपण सरांचा सत्कार स्वीकारावा. त्यांची इच्छा आहे की खरं तर तुमच्या संस्काराने आणि तुमच्या या वारकरी बाजामुळे, या वारकरी साधनेमुळे हे घरामध्ये असं रत्न जन्माला आलं आणि प्रत्येक मुलाची इच्छा असते की माझ्यापेक्षा बापाचा सन्मान झाला पाहिजे. आज माफ करा, एक नाव माझ्याकडून चुकलं. आमचे बंधू ज्यांचा नुकताच सुवर्णकार समाजाचा सप्ताह इथे संपन्न झाला, वारकऱ्यांवरती विशेष प्रेम करणारे, ज्यांनी आता दुसरं दुकान टाकणाऱ्याचं काय कौतुक करता. काही काही लोक आम्हाला म्हणतात आमचं ढेपीचं दुकान झालं दुसरं. हा, दुकान कशाचं हे महत्त्वाचं आहे. का हो ढेपीचं झालं, का हो तुमचं दुकान. कृषी केंद्र 2 झाले, ढेपीचे 2 झाले, ऑइल डेपो 2 झाले, पेट्रोल पंप 2 झाले, पण जिल्ह्यात प्रसिद्ध सोन्याचे 2 दुकानं आमच्या शेखरभाऊंचे झाले. आत्ताच नुकत्या दुकानाचं उद्घाटन महाराजांच्या पूजनीय जनार्दन हरीजी महाराजांच्या हस्ते झालेलं आहे. नवीन मंदिराचे व्यवस्थापक गुरुवर्य विनायक बाबा हरणेसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. मी सगळ्यांबद्दल कृतज्ञता समर्पित करतो. गुरुवर्य बाबांनी 2 शब्द बोलावं, लगेच सगळ्यांनी. महाराजांना उद्या नाशिकला जायचं आहे, त्याच्यामुळे बाबांचे आशीर्वाद महाराजांवरती आहेत. सगळ्यांनी भोजन प्रसाद ग्रहण केल्याशिवाय जाऊ नये ही सुद्धा आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. सगळ्यांनी भोजनाकरता अन्नपूर्णा मंडपामध्ये जायचं आहे, झेंडूजी महाराज बेडीकरांच्या मठामध्ये. चला. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा श्री संत मुक्ताबाई यांच्या 725व्या समाधी वर्षानिमित्त
भव्य श्रीमद भागवत भावकथा व संगीत तुकोबाराय गाथा चिंतन. स्थळ श्री संत मुक्ताबाई अंतर्धान, श्री क्षेत्र कोथळी, मुक्ताईनगर.